आता या ठिकाणी आलेला आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल प्रीतम बारी, फर्स्ट ओव्हर द विकेट. तो पहिलाच बॉल या वेळेला पुलर लेनचा होता. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिडॉनला बॉल येतोय. मिळेल फक्त एक धाव आणि पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होत असताना बॅटर निहिल केनी. इव्हनिंग सेशन संध्याकाळचं सत्र खरं तर सर्व फलंदाजांच्या आवडतीचं हे सत्र असतं. संध्याकाळी बॅटिंग करायला मजा येते, परंतु आता इथे टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. प्रिग्नेश 11 B1D सोडून दिला बॉल. लेग स्टंपला मिस करणारा चेंडू होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. काही इंच यष्टांपासून दूर राहिला हा चेंडू आणि सरळ आपण पाहतोय व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे. हे पाहू शकता. भरपूर रिस्क घेतली होती बॅटर वीरेंद्र बाबरे ना. अर्थातच वीरू स्ट्राईक एंडला आहे. तो टीमचा कॅप्टन देखील आहे. डीप मध्ये मिड विकेट आणि एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये सेट करण्यात आले. फर्स्ट पॉवर प्ले मध्ये प्रीतमचा बॉल लिडिंग एज हवेत होता बॉल, परंतु कीपर पासून भरपूर दूर राहिला आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 3. वीर ऑफ द मार्क विथ अ सिंगल. लिडिंग एज होती, हवेत होता बराचसा काल बॉल, परंतु त्या ठिकाणी कीपर किंवा शॉट दरम्यान शॉट फाईन लेग पोहोचू शकला नाही. सुदैव मी म्हणेल फलंदाजाचं की एकही फ्लाय स्लिपला प्लेअर नव्हता किंवा स्लिप कॉर्नर मध्ये फिल्डर सेट नव्हता, अथवा तिथे विकेटची फार संधी होती. प्रीतम बारीला सफलता मिळू शकली असती. आज मौलिक 11 वाघबीळ ठाणे या टीमनं सर्वांनाच प्रभावित केलं. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांच्या माध्यमातून दोन्ही मॅचेसमध्ये आपण बघितले आणि 2 विजय मिळवत असताना त्यानं सुपर 6 गाठलेला आहे. धमाका बिग बॅश अंडर 25 70 स्पोर्ट्स प्रेझेंट ही स्पर्धा तुम्ही पाहतायत, इव्हेंट तुम्ही पाहतायत बिनारच्या DD ग्राउंडवर. आणि हळूहळू आता आपण पाहतो इव्हनिंग सेशन, संध्याकाळचं सत्र, दिवसातील अखेरचं सत्र, आणि आता प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले जात आहेत. हा ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय आणि भिरकावून दिलाय सरळ बॉल सीमारेषेच्या बाहेर. निहिल केनीच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर. खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला. जसं पहिलं बॉल थोडासा मागे पडलाय, लगेच पिक केला. वेगातला बॉल जरूर होता, परंतु ज्या पद्धतीने निहिलने हा स्ट्रोक खेळलाय, 6 धावा अर्जित देखील केल्या आणि पॉवर प्लेमध्ये एखादा मोठा फटका गरजेचा देखील होता आणि तो आलाय. मस्ट नेडेड बाउंड्री, कारण पॉवर प्लेमध्ये चौकार किंवा षटकार येणं गरजेचं असतो आणि तो षटकार अखेर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. निहिलच्या बॅटमधून आला. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता थोडंसं बदल करण्यात येतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट करण्यात आले आणि माफ करा, स्क्वेअर लेगला आता पुन्हा वर आणले आणि डीप मध्ये आता कव्हर्सला एक फिल्डर पाठवलाय. मिड विकेट एक स्ट्रेट आहे, पुढे टाकणार नाही हे स्पष्ट, कारण मिड ऑफ आणि मिड ऑन हे वर आहेत. यावेळेला स्वीप केला, स्लॉग स्वीप, फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला आणि हा बॉल सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा हा दुसरा सिक्सर निहिल केनीच्या बॅटमधून. निहिलने खूप चांगला, म्हणजे यावेळेला अंदाज घेतला, बॉल थोडासा कमी गतीने येतोय आणि त्यानंतर फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. पडले आणि बॉलला देखील जर पाहिलं तर बाहेर पाडलंय. तो एक थोडीशी बाब पाहायला मिळते की मागील ओव्हरच्या देखील काही शेवटच्या चेंडूवर प्रीतम बारी बॉल करताना लेग स्टंपवर किंवा पायाच्या दिशेने बॉल करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचा इकडे थोडासा फटका तर त्यांना बसलाय आणि निहिलने फायदा उचलत असताना तो षटकार खेळलाय. हो, विकेट टू विकेट जाण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आणि त्याच्यावर फटके पडतायत. लागोपाठ 2 सिक्सर तुम्हाला बघायला मिळाले आणि धावफलकावरती 15 झालेले आहेत. MS सातपाडी संघाची चांगली सुरुवात आणि महत्वाचं म्हणजे ओपनर्स पहिल्याच ओव्हर पासून या ठिकाणी अटॅकिंग अप्रोचनं, पॉझिटिव्ह माइंडसेटनं मैदानात उतरलेत. राऊंड द विकेट ना आता प्रीतम बारी. समोर निहिल 2 षटकार लागोपाठ लगावले. त्यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्रायव्हिंग लेंथवरच होता आणि सहजगत्या पाठवल्या बॉल कव्हरच्या दिशेनं. मिळेल फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने 16 वरती. पहिल्याच ओव्हरमध्ये जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात आता फलंदाज निहिल केनीनं आपल्या संघाला मिळवून दिली आहे. 14 वर तो वैयक्तिक खेळतोय. फक्त 4 बॉलचा त्यानं सामना केला आणि 2 उत्तुंग षटकार त्याच्या इनिंग्समध्ये आतापर्यंत बघायला मिळालेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, यावेळेला पुन्हा एकदा वळवलाय. पीक करत असताना लेंथ बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. हा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. 4 रन.
पुन्हा एकदा पायावरच बॉल आला आणि अगदी तयार होते त्या ठिकाणी वीरेंद्र बाबरे आणि त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला चौकार. पहिलं षटक इकडे जर पाहिलं तर चांगलं राहिलंय MS11 सातपाडी पालघर या टीमसाठी. कारण तुमची विकेट न जाता 20 धावा येणं सर ही केव्हाही धावसंख्या चांगलीच म्हणावी लागेल. आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल, एक पॉझिटिव्ह स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. कारण विकेट न गमावता ज्या वेळेला तुम्ही पहिल्याच षटकामध्ये 20 धावा बनवता त्यावेळेला नक्कीच प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकला जातो आणि तो दबाव आता इथून जरूर पाहायला मिळेल विघ्नेश 11 भिवंडीवर. त्यासाठी त्यांना देखील आता विकेटची गरज आहे. 6 षटकांच्या मॅचेसमध्ये कधीही तुम्हाला पलटवार करण्याची संधी मिळते. रिपब्लिक डे स्पेशल एडिशन्स न्यू लॉन्चिंग येत्या 26 जानेवारी निमित्त आपण पाहतोय प्रजासत्ताक दिनानिमित्त हे एक नवीन टी शर्ट आता लॉन्च केला जातोय 70-70 च्या माध्यमातून. अगदी तुमच्या जवळच्या 70-70 स्पोर्ट्स या शॉपला व्हिजिट करा आणि आवर्जून तो खरेदी करा. आणि 70-70 हा बॉल तुमच्या टुर्नामेंटसाठी किंवा तुमच्या शॉपसाठी जर तुम्हाला बॉल रिक्वायर्ड असतील, गरज असेल चेंडूंची, तर आवर्जून 70-70 चा बॉल तुम्ही घेऊ शकता. खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून त्या बॉलची नक्कीच मागणी करू शकता. अनेक साऱ्या स्पोर्ट्स वेअर असेल, बॉल, बॅट, त्यानंतर टोटली आपण बघितलं तर जर्सी असेल 70-70 च्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये सध्या आपण पाहिलं तर स्पोर्ट्समॅन, क्रिकेटर, ऑल स्पोर्ट्समॅन यूज करतात. फार मोठं आता ब्रँड बनत चाललेला आहे, बनलेला आहे या पूर्ण भारतामध्ये 70-70. कौशल पाटील सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले मधील अंतिम षटक. हा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन होता, फुल टॉस आणि पाठवल्या बॉलला सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार निखिल केनीच्या बॅटमधून हा तिसरा सिक्सर. हे पाहू शकता, दिशा दाखवली आहे फक्त. फुल टॉस बॉल आणि सहजगत्या लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा सिक्सर तुम्ही बघितला. निखिल केनी ऑन फायर. काय सुरुवात करतोय. इनिशियल ओव्हर्स मध्ये पॉझिटिव्ह स्टार्ट येत असताना आक्रमक रूप त्यानं धारण केलंय आणि धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 26. कौशल पहिल्या मॅच मध्ये फार सुंदर खेळला, फार सुंदर त्याची गोलंदाजी पाहिली, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये तो भरपूर एक्सपेन्सिव्ह राहिला आणि इथे देखील खराब सुरुवात. यावेळेला सॉफ्ट हँडनं फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. बचावात मग हा फटका होता आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना 27 रन्स. आता इथून जरूर प्रश्नचिन्ह उभा झाला असेल प्रत्येकी क्रीडा रसिकाच्या मनामध्ये, कारण आता क्रिकेटचे जे ऑडियन्स आहेत, प्रेक्षक आहेत, ते देखील क्रिकेट चांगल्या प्रकारे ओळखतात. चर्चा आपण करूच त्याविषयी. कौशल पाटील रिव्हर्स खेळलाय, यावेळेला चांगला फटका इनफिल्डला क्लिअर तर केलाय. बॉल बॅक आउट ऑफ द पॉइंटला वळतोय वेगानं, फिल्डर धावतायत. 2-2 दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. हा तर चंदू सर आपण चर्चा करत होतो की टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस लागला होता विघ्नेश 11 भिवंडीच्या बाजूने, परंतु फिल्डिंगचा निर्णय आणि तो निर्णय योग्य होता का? आतापर्यंत मी म्हणेल की तो अयोग्य निर्णय होता. इव्हनिंग सेशनला बॅटिंगची संधी होती. नाही, कदाचित त्यांची स्ट्रेंथ पाहून त्यांनी हा निर्णय घेतला असावा आणि त्याच्यामागे काहीतरी कारणं सुद्धा नक्कीच असतील. पाहूयात येणाऱ्या कालावधीमध्ये कळेल तो निर्णय कसा राहील. कौशलचा बॉल पुन्हा स्वीप केलाय, बरोबर बॉलच्या लाईन मध्ये येऊन फटके एक्झिक्यूट करतात, परंतु हा चेंडू डॉट. इथे देखील अचूक बॉल नव्हता, खरं तर चुकीचाच बॉल होता, फुल टॉस होता, परंतु या ठिकाणी सर फिल्डरच्या हातामध्ये बॉल आला आणि हा चेंडू डॉट येतोय. धावा स्थिर आहेत, धाव फलकावरती 29 धावा. 29 17.37च्या सरासरीनं सध्या धावा जोडल्या जात आहेत ओव्हर मागे. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघितलं. फार लवकर या ठिकाणी बॅटरला रीड केलं की बॅटर ग्रीप चेंज करतोय आणि बॉल लगेचच त्या ठिकाणी चेंज करत असताना लेग स्टंपच्या बाहेर हाताळला. हा चेंडू डॉट. कौशल पाटील पुन्हा एकदा आता ट्रॅकवर त्याच्या पटरीवर येताना चांगली लयदार गोलंदाजी करतोय. गरजेची होती, बॅक करणं गरजेचं होतं. पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, यावेळेला पूर्णपणे ब्लॉक होल्ड मध्ये होता. एकच धाव तिथे मिळाली आणि काय वापसी केली आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर आला, परंतु षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या त्या 10 आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल तुम्ही पाहतायत 30 विदाउट लॉस. हे षटक कमबॅक करणार होतं. पहिल्या षटकात एवढी मोठी धावसंख्या आल्यानंतर भलेही अजून विकेट नाही आली आहे, परंतु या षटकात आलेल्या कौशलच्या षटकातील 10 धावा स्कोरला थोडंसं नियंत्रित करताना पाहायला मिळाल्या. आणि नील केनी असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर वीरेंद्र बाबरे, या दोघांना रोखायचं कसं हा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. परंतु पाहूयात त्याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये कसं मिळेल, कारण 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत.
त्यासाठी आता इथून गेम प्लॅन जरूर कॅप्टन त्याचबरोबर त्याचे गोलंदाज इथून चर्चा करतच असतील, कारण क्रिकेटचा खेळ तुम्ही मैदानामध्ये खेळतात त्याचबरोबरीने तुमच्या डोक्यामध्ये देखील सुरू राहणं सातत्यानं गरजेचं असतं. कॅल्क्युलेट करणं सुरू असणं फार गरजेचं इम्पॉर्टंट असतं आणि जरूर आता इथून ती त्या प्रकारे प्लॅनिंग करणार आणि त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणार का गोलंदाज ते देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. षटक क्रमांक 3 आणि आता गोलंदाजीमध्ये कृष्णा त्रिपाठी. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती आणि आता थर्ड ओव्हरमध्ये त्याला गोलंदाजी या ठिकाणी जरूर दिलेली आहे. प्रीतम बारीला थांबवले कॅप्टन भावेशनं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा त्यानं खर्च केल्यात आणि कृष्णा त्रिपाठी फर्स्ट चेंज पहिला बदल आता गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ग्रुप सी ला यानंतर सुरुवात होणार आहे. ग्रुप सी मध्ये देखील टॉप 4 टीम्स देशभरामधून तुम्ही पाहणार आहात. अंडर 25 शालोम फायटर्स सुरत वर्सेस श्रीजय 11 लालबाग. आफ्टर फर्स्ट इनिंग टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन याची नोंद असू द्या. कृष्णा त्रिपाठी बॉलिंग मार्कवर. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल डेफिनेटली पाहायला मिळेल. बाउंड्री लाईनवरचं प्रोटेक्शन आता जरूर वाढवलं जाणार आहे. 3 खेळाडू तुम्ही पाहतायत जे 38 सर्कलमध्ये मागे आहेत. बिहाइंड विकेट आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. गलीमध्ये एक फिल्डर यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा शफल होऊन ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. मोस्ट ऑफ रन्स स्क्वेअर बाउंड्रीज मध्येच बनवल्यात. आपण जर आतापर्यंत विचार केला निहिल केने आणि वीरू बाबरेचा स्क्वेअर बाउंड्रीज, मग पॉइंट असेल किंवा स्क्वेअर लेग असेल, त्या झोनमध्ये सध्या तरी त्यांच्या वॅगन व्हीलचा आपण जर विचार केला तर रन्स आतापर्यंत बनवलेले आहेत. म्हणजे त्यांचा स्क्वेअर ऑफ द विकेट फार स्ट्रॉंग आहे. आता हा देखील विचार गोलंदाजांना करावा लागणार आहे आणि त्या प्लॅनिंग नुसार कृष्णा त्रिपाठी इथून गोलंदाजी करणार की इथून आणखी नवा क्लास या ठिकाणी वीरू आणि निहिल या ठिकाणी सादर करणार. विकेट कीपर अगदी क्लोज. मिड ऑफ एक सेट करण्यात आला आणि त्याच्याच डोक्यावरून मिड ऑफच्या डोक्यावरून व्ही मध्ये बॉल एक्झिक्यूट करत असताना सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा क्लासिकल सिक्सर. खूप चांगला. याही वेळेला जर पाहिलं तर हा थोडासा पुढे बॉल केला होता आणि सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ होता हे जाणलं होतं आणि सरळ बॅटने मात्र समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक दर्जेदार राहिलाय. खूप सारं युवा टॅलेंट पाहायला मिळतं या स्पर्धेचं. फलित काय म्हणाल तर, कारण व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण बऱ्यापैकी 90% वेळा तर तेच प्लेअर पाहतो, परंतु इकडे असं झालंय की 90% नवीन प्लेअर पाहायला मिळाले गेल्या 2 दिवसामध्ये. खरं तर हाच तर इंटेंट होता 70-70 स्पोर्ट्सचा. यावेळेला खूप जास्त बाहेर वळून घेणारा बॉल. दिशेवरती नियंत्रण नव्हतं. टर्न चांगला मिळाला, बाउन्सही चांगला मिळाला, परंतु दिशाहीन बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाले आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 38 धावा. 4 सिक्सर निहिल केनीच्या बॅटमधून आतापर्यंत तुम्ही पाहिलेत. क्लासिकल फटकेबाजी करतोय. यॉर्कर, काय बॉल होता या ठिकाणी. परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर. उत्तरच नव्हतं बॅटरकडे. कृष्णा त्रिपाठी कोण सांगणार आहे की स्पिनर आहे. तर नक्कीच यावर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा कृष्णा चांगला खेळलाय आणि चर्चेत आला पावसाळी क्रिकेटपासून. पहा, निरुत्तर करणारा अशा प्रकारचं चित्र टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप कमी वेळा पाहायला मिळालं असणार आहे, परंतु ते या ठिकाणी दाखवले या गोलंदाजाने. कृष्णा आणि स्पिनरचा यॉर्कर ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला सर्वच जण अचंबित हो. तसाच यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न, एक जाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव या ठिकाणी लाऊड अपील करण्यात आली होती, परंतु हाईट फॅक्टर जास्त उंचीचा बॉल होता. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. हे पहा, फास्टर म्हणून वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु भरपूर उंच होता आणि एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 39 धावा, 39 रन्स. यंग टॅलेंटला कुठेतरी बाहेर निघण्याची संधी. यावेळेला फुल टॉस बॉल, फक्त दिशा दाखवली आहे. स्क्वेअर लेगला एकच धाव तिथे मिळेल. चर्चा आपण करत होतो ना की मोस्ट ऑफ रन्स स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहेत किंवा कव्हर पॉइंट, म्हणजेच काय तर जी विकेटच्या पॅरलल लाईन आहे त्या स्क्वेअर बाउंड्रीजचा वापर जास्त फलंदाज करतात, परंतु त्यानंतर त्या बॅटरनं उत्तर दिलं आणि एक लॉंग ऑफला सिक्सर मारला. तो देखील क्लास त्याचा पाहायला मिळाला. स्लॉक करण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न, टर्न ॲट बाउन्स पाहायला मिळाला. हा चेंडू डॉट आणि याचबरोबर 3 षटकांचा केस समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा, 40 रन्स विदाउट लॉस. पहा इकडे हेही षटक जर पाहिलं तर 6 येऊन सुद्धा 10 धावांचा आलेला आहे, म्हणजे एकंदरीत 10 धावांचा आलेला आहे. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या दृष्टीने दोन्ही षटके ही कमबॅक करणारीच राहिली.
परंतु फलंदाजी करणाऱ्या टीमचा प्लस पॉईंट आहे की 8 ओव्हरची मॅच 6 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये 40 धावा झाल्यात आणि एकही विकेट गेलेली नाहीये. त्यामुळे MS11 सातपाटी पालघर हा खुश असेल यावेळेला, कारण अजूनही जरी येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जर 40 धावा आल्या किंवा 35-40 धावा आल्या तर एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं या सत्रामध्ये. हो, आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपण विचार केला तर यानंतर मिक्सअप होणार आहे फ्लड लाईट्स आणि डेचं, त्याच्यामुळे बॅटिंग करणं थोडं कठीण. आमदार चषक 2025 पुणे जिल्हा ग्रामीण मर्यादित ऑक्शन स्पर्धा तुमच्या भेटीस 70-70 या वाहिनीवरून ती स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान यांच्या वतीने ती स्पर्धा आणि स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंट तब्बल 10 लाख आणि 5 लाखांचा अक्षरशः प्राइज असणारी स्पर्धा तुम्हाला पुन्हा एकदा 70-70 याच वाहिनीवरून बघायला मिळेल. अनेक साऱ्या मोठमोठ्या इव्हेंट्स. उत्तर प्रदेश धमाका बिग बॅश 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान ही स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. रेड डेव्हिल्स प्रेझेंट ती स्पर्धा असेल, तिथे 10 लाख चॅम्पियनसाठी आणि ही पहा माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 33 बाईक आणि एक 4 व्हीलरसह सर्वांच्या भेटीस येत आहे. कौशल पाटील कंटिन्यू ठेवलाय, बॉल हवेत आहे, ऑन द राईज पूल करण्याचा प्रयत्न आणि पहिली विकेट इथे मिळेल. कौशल पाटीलने दिला ब्रेक थ्रू, फलंदाज बाद होतोय. वीरू बाबरे गोज बॅक टू द डगआउट. कौशल्य मात्र या ठिकाणी आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवलंय. माघारी परताना पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, कारण आता कुठेतरी धावांचा वेग याही पेक्षा वाढवायचा प्रयत्नामध्ये एक विकेट येताना पाहायला मिळाली. कौशल्यने आज विकेट मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या आहेत, खूप चांगलं प्रभावित देखील केलं गेलं आहे. आणि आता मागील मॅचमध्ये जसं त्यांनी कमबॅक करून दिलं, आता जर पाहिलं तर विकेट घेऊन दिली कौशलने आणि 4थ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच हा धक्का पहिला बसलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये अय्यूबचं आगमन होणं, कारण काय जबरदस्त बॅटिंग आज अय्यूबने केली आहे, त्यामुळे अपेक्षा त्यांच्याकडून असणार आहे. परंतु समोर त्यांच्या आता कौशल आहे. कौशल मागच्या सामन्यामध्ये बरेचसे प्रश्नचिन्ह देखील त्याच्या गोलंदाजीवर उभे झाले होते, ज्या वेळेला त्याने 2 बीमर हाताळले. परंतु आता बघा या मॅचमध्ये पुन्हा त्यानं बॅक केलं. फर्स्ट ओव्हरमध्ये 10 रन्स कन्सीड केल्या, त्यानंतर त्याच्या स्पेलमध्ये कॅप्टन भावेशनं त्याला कंटिन्यू ठेवलं आणि पहिला ब्रेक थ्रू, पहिलं यश प्राप्त करत असताना विघ्नेश 11 B1D साठी MS सातपाडीला तो पहिला झटका लागला. वीरेंद्र बाबरे 10 धावांचं महत्वाचं योगदान त्या ठिकाणी त्याने दिलं, कारण एक चांगली साथ त्यांनी दिलं निहिल केनीला. आयुब शेख नवीन बॅटर, ऑल इंडिया आयकॉन मधून सध्या संघामध्ये खेळतोय आणि पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक होल्ड मध्ये हा देखील बॉल होता. खोलवट टप्प्याचा चेंडू, एकच धाव तिथे मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 41 वर. अर्ली ब्रेक थ्रूची गरज होती इनिशियल ओव्हर्समध्ये, तिथे खरं तर विकेट मिळाली नाही, परंतु आता इथे विकेट मिळाली आहे. इथून देखील टीम विघ्नेश 11 B1D पलटवार करणं जाणते. परंतु आता एका बाजूने MS सातपाटीचा विचार केला तर आणखी 40 जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यावेळेला पुन्हा हवेत आहे बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. मेक्स नो मिस्टेक. एक काही वेळेला आपण पाहतो की जेव्हा जेव्हा हवेमध्ये बॉल गेला तेव्हा चुका झालेल्या नाहीयेत. आणखी एक खेळाडू बाद झाला. कौशल पाटीलला मिळाली ही दुसरी सफलता. कौशलचं कौशल्य इकडे कामी येताना पाहायला मिळतं. आता त्यांनी बॉलिंगचंही कौशल्य दाखवलं आणि फिल्डिंगचंही कौशल्य दाखवलं आणि आणखीन एक विकेट आपल्या खात्यामध्ये मिळवलेली आहे. इकडे कुठेतरी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न इकडे होताना पाहायला मिळतोय आणि त्या प्रयत्नात दोन्ही सलामीवीर अगदी सगळं काही सुरळीत चाललं असताना कौशलने मात्र इकडे थोडासा ब्रेक दिलाय म्हणावं लागेल आणि दोन्ही सलामीवीर आता माघारी परत आहेत. कारण स्ट्रोक खेळला खरा, परंतु अधुऱ्या मनाने खेळला, दूरवरून खेळला आणि त्याच्याचमुळे टायमिंग नाही करू शकले आणि कौशलने पकडली कॅच. खरं तर इम्पॉर्टंट महत्वाचं म्हणजे काय आहे तर कृष्णा त्रिपाठीनं शेवटच्या 4 बॉलमध्ये जो दबाव टाकला होता, त्यावेळेला निहिल केनीच होता स्ट्राईक एंडला, तो डॉट बॉल खेळला होता आणि तो फ्रस्ट्रेशन त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसला आणि एका चुकीच्या बॉलवर त्यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि अखेर या ठिकाणी कौशल पाटीलला इथे सफलता मिळाली. दुसरी नवीन बॅटर दिवेश मैदानामध्ये एंटर होतोय. आयुब शेखच्या खांद्यांवर आता जबाबदारी असेल. इथून सर्व काही सुरळीत सुरू होतं, परंतु हे 2 विकेट या ठिकाणी जे आलेले आहेत ना, ते पुन्हा एकदा दबाव टाकताना दिसतात MS सातपाडी या संघावरती. लॉंग ऑफ लॉंग ऑन 2V मध्ये फिल्डर सेट करण्यात आला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दिवेश पाटील एंटर झाला आणि मिड विकेटला एक फिल्डर, डीप मध्ये स्क्वेअर लेग सर्कल मध्ये तुम्ही पाहतात पॉइंटला एक फिल्डर आहे शॉर्ट थर्ड मॅन. ओ यावेळेला ओव्हर पिच बॉल ऑन साइडला आणखी एक विकेट लॉंग ऑनला पकडली. झेल लागोपाठ धक्के देतोय कौशल पाटील मैदानाच्या आतमध्ये.
तिसरी सफलता एकाच ओव्हरमध्ये आतापर्यंत कौशलनं दिली आहे. वा, कौशल या ठिकाणी गोलंदाजीतील पाठीलकी गाजवतोय सध्या आणि या फलंदाजांना एका मागोमाग एक तंबूचा रस्ता दाखवतोय. जसं तुम्ही उल्लेख केला, कृष्णाने थोडासा दबाव निर्माण केला आणि आता कुठेतरी आमची सुरुवात चांगली झाली होती आणि ग्राफ खाली येतोय असं वाटत असताना हे बॅटर सातत्याने प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नात फसतात देखील आहे. आणि 4 बॉलमध्ये 3 विकेट कौशलने, पहिल्याही मॅचमध्ये त्यांनी 4 विकेट घेतल्या होत्या आणि याही मॅचमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 3 विकेट आणि या ओव्हरमध्ये तर 4 बॉलमध्ये 3 विकेट घेतलेल्या आहेत. हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे त्यांना. पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती या अगोदरच्या मॅच मध्ये. अनिकेत मतेच्या नावी ती विकेट हॅट्रिक राहिली होती, परंतु आता कौशल पाटीलकडे ती सुवर्ण संधी. धमाका बिग बॅश अंडर 25 या स्पर्धेमधील ही दुसरी विकेटची हॅट्रिक तो पूर्ण करणार का? नवीन बॅटर जयेश एंटर होतोय मैदानामध्ये. विकेट्स वरती विकेट चाललेले आहेत, त्याच्यामुळे आता येणाऱ्या बॅटर्स वरती देखील दबाव असेल आणि आयुब शेख वरती देखील आता दबाव असेल, कारण इथून आता विकेट वाचवणं महत्वाचं आणि धावाही वेगानं बनवणं महत्वाचे आहेत. हॅट्रिक बॉल जयेश नवीन बॅटर आता मैदानात एंटर झाले आणि कौशलनं पूर्णपणे बॅक करून दिले टीमला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात 41 असताना ओव्हर द विकेट. हॅट्रिक बॉल जयेश समोर पुन्हा एकदा उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु या ठिकाणी सेफ लँड होतोय. सर्वात सुरक्षित ठिकाणी हा फटका पाहायला मिळाला. एका टप्प्याने सीमा पार हा चौकार. अगदी पंचांच्या डोक्यावरून सरळ रेषेत मारला गेलेला चौकार पाहायला मिळालाय आणि त्यामुळे इकडे कोणतेही फिल्डिंग पोझिशन त्या ठिकाणी नसते, त्याचा फायदा इकडे होताना पाहायला मिळाला आणि कौशलवर देखील हल्ला चढवला जाऊ शकतो. या ठिकाणी आल्या पहिल्याच बॉल मध्ये मात्र या ठिकाणी जयेशने दाखवलंय. जयेशच्या बॅटमधून एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. थोडेसे शफल झाले, बॉलचा अंदाज घेतला, बॉल तर थोडासा पुढेच होता आणि अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ यांच्या मधोमध खेळला, साईड स्क्रीनवरच आदळला. पुढचा बॉल फलंदाजाच्या आत्मविश्वासाला दाद द्यावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला अलॉंग द ग्राउंड. एकच जाव त्या ठिकाणी मिळेल, कारण लागोपाठ विकेट जात होते आणि या कंडिशन्स मध्ये रिस्की स्ट्रोक खेळणं, हवेतून खेळणं कठीण असतं, परंतु आत्मविश्वासाला जयेशच्या दाद द्यावी लागेल. आल्या त्यानं चौकार मारला आणि याच ठिकाणी आपण पाहतोय की 4 षटकांचा खेळ येथे पूर्ण झाला. 46 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये MS सातपाटी. 11.50च्या सरासरीने धावा जोडल्या जातात. कौशल पाटीलनं 2 षटकांचा स्पेल या ठिकाणी पूर्ण केला. 16 धावा खर्च करत असताना 3 फलंदाजांना त्याने बाद केलं. शालोम फायटर्स सुरत आणि श्रीजा 11 लालबाग ग्रुप सी मधून पहिला सामना तुम्हाला ह्यानंतर पाहायला मिळेल. टॉससाठी आपण सज्ज राहायचं. दोन्ही कॅप्टन इनिंग्स ब्रेक मध्ये मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. हे षटक जर पाहिलं तर आता जाताना पाहिलं मिळतंय, ते पहिले 3 षटकं जर पाहिलं तर बऱ्यापैकी बॅटिंग टीमच्या बाजूने गेली आणि त्यानंतर जर पाहिलं तर चौथं षटक हे बॉलिंग टीमच्या बाजूनेच गेले, कारण 3 विकेट आणि फक्त 6 धावा. कौशलचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. परंतु कृष्णा त्रिपाठीला पुन्हा एकदा जरी विकेट नव्हती मिळाली, परंतु थोडासा दबाव त्यांनी क्रिएट केला होता त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्यांनाच पुन्हा एकदा आणले बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर जयेश, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. कृष्णा त्रिपाठी राऊंड द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. यावेळेला लाईन चांगली होती, लेंथ ही फार सुंदर होती. खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर जयेशचा. डॉट बॉलनं सुरुवात करतोय, हे पाहू शकता रिप्लेमध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली. आणि डॉट बॉलनं स्टार्ट करत असताना कृष्णा आपल्या स्पेलमधील शेवटचं षटक यावेळेला पुढे टाकलाय आणि त्याच्यावरती तलवार नाही तर बॅट चालवली आहे आणि सरळ बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय षटकार. कृष्णाने तिसऱ्यांदा ही चूक केली, बॉल पुढे टाकायचा. म्हणजे या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळालं, या तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा ते पाहायला मिळालं होतं आणि आताही तेच पाहायला मिळालं. हा बॉल त्यांनी थोडासा पुढे केला आणि अगदी मैदानाच्या बाहेर पाठवलाय. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तो सपशेल फेल ठरला आणि बरोबर ओव्हर पिच चेंडू घेत असताना सिक्सर आणि प्रेक्षक देखील टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी देतात. फार सुंदर फटका होता. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी आता रिव्ह्यूची मागणी करण्यात आली फलंदाजांनी. व्हाईट बॉलसाठी आता या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. बघूया आता टीव्ही अंपायर्स आपल्यासोबत जोडले जातील. हा व्हाईट आहे की नाही ते आपल्याला कळेल, परंतु ऑन फील्ड पंचांनी तर डॉट बॉल घोषित केला. जागेवरूनच स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. इट्स अ फेअर बॉल आणि रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे टीम MS सातपाटीनं.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. लगेच स्क्रीनवर देखील ते आले हे पाहू शकता. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरची लाईन आणि तिथून बाहेर वळवला. हा डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला हवे त्या बॉल मिस टायमिंग. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगेन्स्ट द स्विंग जाण्याचा प्रयत्न होता. एकच धाव तिथे मिळेल. आयुब शेख खरं तर आपण पहिल्या तिसऱ्या क्रमांकावरती आल्या, परंतु आतापर्यंत फक्त एकच बॉल त्यानं फेस केलेला आहे आणि टीमची टोटल तुम्ही पाहतायत स्कोर कार्ड वरती 53 धावा. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 30 धावा होत्या, परंतु आता 5वं षटक सुरू आहे आणि फक्त 53. फक्त का म्हणतो तर जी सुरुवात झाली होती त्या सुरुवातीनुसार त्या कंपॅरिझन मध्ये शेवटची 3 षटकं आपण पाहतोय ही पूर्णपणे विघ्नेश 11 भिवंडी संघाने आपल्या नावी केलेत. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. कौशल पाटील आणि कृष्णा त्रिपाठीचं कौतुक करावं लागेल. आयुब समोर हेलिकॉप्टर, हा सरळ लँड होतोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. VIP डाईजवर षटकार. पुन्हा एकदा बॉल पुढे आणि जातोय अगदी आमच्या सुद्धा मागे. ज्या पद्धतीचा आयुब इन फॉर्म खेळाडू आहेत सध्या आणि सातत्याने त्यांनी व्यावसायिक क्रिकेट गाजवलंय, गावासाठीचं क्रिकेट गाजवलंय आणि इकडे जर पाहिलं तर एक दर्जेदार हेलिकॉप्टर. मग बिग बॅश असल्यानंतर, धमाका बिग बॅश असल्यानंतर आयुबचे धमाके मग पावसाळ्यात सुद्धा आम्ही पाहिलेत आणि सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सुद्धा पाहिलेत आणि आज पुन्हा एकदा आयुब धमाकेदार हा स्ट्रोक पाहायला मिळाला बिग बॅश धमाकामध्ये. नेहमीच तो 70-70च्या बिग बॅश मध्ये चमकलेला आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन खेळतोय आणि हा काय फटका होता, भव्य षटकार आयुब शेखच्या बॅटमधून. चर्चा तीच सुरू होती की तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलाय, परंतु आतापर्यंत फक्त त्यानं 1-2च बॉल फेस केलेत आणि त्या 2 पैकी एक षटकार हेलिकॉप्टर स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला आणि षटकार आयुबच्या बॅटमधून आला. 59 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता इथून धावांची गती वाढवली जाते. कृष्णा समोर आक्रमण केलंय. फुल टॉस होता, परंतु इथे अपील झाली आहे आणि फलंदाज बाद होतोय. षटकाराचं प्रत्युत्तर खरं तर चुकीचा बॉल होता, परंतु त्या चुकीच्या बॉलवर मिळाली आहे विकेट. फलंदाज आयुब शेख बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. चांगल्या बॉलवर सिक्सर आला. हेच तर क्रिकेटमध्ये वैशिष्ट्य राहिलंय. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. हो, फुल टॉस होता, परंतु या ठिकाणी बरोबर यष्टांच्या मधोमध सापडला, पूर्णपणे बीट झाला आणि गोलंदाजाच्या चेहऱ्यावर देखील हास्य आहे आणि धावा तुम्ही पाहतायत 59 धावा, 59 रन्स ऑन बोर्ड. 5 षटकांचा केस समाप्त. आयुब शेख यावेळेला बाद झाला. तो स्वतःवर देखील थोडा नाराज असेल, कारण हा विकेट टेकिंग बॉल नव्हता, विकेट टेकर बॉल नव्हता, परंतु त्याच्यावरती तो बाद झालाय. 11.80च्या सरासरीनं आतापर्यंत 5 षटकांमध्ये धावा जोडल्यात. 59 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 4 महत्वाचे टॉप ऑर्डरचे बॅटर्स या ठिकाणी गमावलेत बॅटिंग करत असताना. MS सातपाटीनं जो जिंकेल तो B2 असेल, अर्थातच सुपर 6 मध्ये पोहोचणारा 4था संघ असेल. काल 94 कामन चॅलेंज स्पोर्ट भिवंडी, आज आपण पाहतोय मौलिक 11 वाघबीळ ठाणे आणि आता जो चालू सामना आहे त्यातील विजेता संघ. आणि त्यानंतर ग्रुप C मधून देखील 2 टीम्स पुढे जातील. परंतु ह्या लढतीचा आपण विचार केला तर चांगले अप अँड डाऊन्स पाहायला मिळालेत. चांगले चढ उतार, वार पलटवार या पहिल्याच डावामध्ये पाहायला मिळालेत. एका यॉर्कर लेन चांगल्या बॉलवर सिक्सर आला आणि खराब चेंडूवर विकेट मिळाली. ओमकार तारबाळे वेगवान हा गोलंदाज, सातत्याने एक्सप्रेस डिलिव्हरीज, फास्ट बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो, परंतु आता इथून अंतिम षटक आहे. फॉर एंड कडनं विनार गावाच्या टोकाकडून तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल बॅटर जयेश. 12 वर सध्या बॅटिंग करतोय जयेश. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. चला वेळ कमी घ्या. आतापर्यंत तुम्ही योग्य त्या वेळेनुसार 5 षटकं कंप्लीट केलेत. 24 मिनिटांमध्येच 5 षटकं या ठिकाणी कंप्लीट केली टीम विघ्नेश 11 भिवंडीनं. ओव्हर रेट चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवत असताना ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल यावेळेला ठक असा आवाज आला. चांगला टायमिंग झाला आणि बॉल वेगानं गॅप मधून सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. खूप चांगला स्ट्रोक खेळला. अंतिम षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. हा बॉल जर पाहिलं तर लेंथवर होता, तिकडनं पिक करून जर पाहिलं तर अतिशय वेगात सीमारेषेच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न. अगदी क्षेत्ररक्षक तिकडे
पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु फटका एवढा वेगात होता, सीमारेषाच गाठताना पाहायला मिळालाय. अंतिम षटकामध्ये जेवढे मोठे फटके येतील ते बॅटिंग करण्याच्या टीमच्या फायद्याचे असतील आणि डॉट बॉल आले तर ते मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमच्या फायद्याचे. 63 धावा आहेत धावफलकावरती. चांगल्या टोटलकडे वाटचाल. यावेळेला चेंडू आपण पाहतोय थोडासा कमी गतीने टाकला. वर्सटाईल हा बॉलर आहे आणि नेहमीच व्हेरियंट तो दाखवत असो, व्हेरिएशन्स तो दाखवत असो आणि सध्या तरी तुम्ही पाहता ते बघा कमी गतीने बॉल टाकला, कटर होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा, चौकारानंतर पलटवार येतोय हा डॉट बॉल जय समोर. श्रीजय 11 लालबाग या टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहायचे. श्रीजय 11 लालबाग. ओमकारचा बाउन्सर होता, आणखी एक तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. लागोपाठचा दुसरा डॉट. ग्रेट बॉलिंग. मागील बॉल थोडासा हळू केला, लेग कटर केला आणि आता जर पाहिलं तर काय वेगात टाकलाय. जबरदस्त भन्नाट वेग. ओमकार तारमाळेच्या वेगाची चर्चा का असते इकडे दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज पाहतच राहिले बॉल आला कधी आणि गेला कधी. वेगाचा बादशाह आहे, रफ्तार नेहमीच. हो यावेळेला मात्र स्वीट व्हॉइस आहे, परंतु आतमध्येच राहिलाय बॉल. बॅटर देखील कॉन्फिडन्स होता की हा बॉल सीमारेषा ओलांडणार, परंतु लॉंग ऑनला झेल पकडली आहे आणि फलंदाज होतोय बाद. जयेश शाकिळीचा अंत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला, परंतु ते टायमिंग नाही साधू शकले आणि एक चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली खरी, परंतु ओमकार तारमाळेला मात्र या ठिकाणी चांगल्याच लयमध्ये येताना आपण पाहतोय. 2 भन्नाट वेगातील बॉल, त्यानंतर एक पुढे बॉल केला गेला आणि त्यावर विकेट येताना पाहायला मिळते. म्हणजे 4 चेंडूत फक्त 4 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. हो पहिल्याच बॉलवर चौकार आला. 63 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 2 बॉल या डावातील शिल्लक. श्रेयस बॅटिंग करण्यासाठी आला, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आता शेवटचे 2 बॉल आणि फलंदाजी करण्यासाठी आणखी एखादा मोठा फटका इथून आवर्जून नक्कीच वाट बघत असतील फलंदाजी करणाऱ्या डगआउट मध्ये देखील तीच चर्चा असेल. राग पटेल नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाल्या. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका त्याच्याकडनं अपेक्षित. रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग 70 स्पोर्ट्स च्या माध्यमातून तुम्ही पाहतात. येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राग पटेल नवीन बॅटर. यावेळेला पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. लेंथ मध्ये देखील थोडासा बदल केला, कटर पाहायला मिळाला आणि इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. एक स्कोर एका धावेने पुढे जाताना 64 वरती आणि अखेर शेवटचा बॉल आता फेस करण्याची संधी मिळाली आहे ती श्रेयसला. ज्या वेळेला 7 बॉल शिल्लक असताना श्रेयस मैदानामध्ये उतरला होता, 6 बॉल शिल्लक असताना, परंतु अखेर डावातील शेवटचा बॉल आता इथे बाकी राहिला आणि तेव्हा त्याला स्ट्राईक एंड इथे मिळाली आहे. परंतु एखादा मोठा फटका तो खेळणार का? लेफ्टी बॅटर आहे. आता थोडंसं फिल्डिंग मध्ये बदल करण्यात आला. सर्कल मध्ये तुम्ही पाहतायत मिड ऑफ लाईक फिल्डर आहे लेफ्टी बॅटर समोर. शॉट थर्ड मॅन, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक शॉट फाईन लेग. डीप कव्हर पॉइंट सेट करण्यात आला. कदाचित लेन बॉल. हो या ठिकाणी लेन बॉल होता, परंतु आडव्या बॅटनं ऑन साइडला फिरवला. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. सेकंडचा कॉल, धावबादची संधी आणि फलंदाज आउट होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 6 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि 6 षटकांमध्ये धावा झाल्या. त्या धावफलकावरती 65-66 धावांचं लक्ष्य आता इथून पार करावं लागेल विघ्नेश 11 भिवंडीला हा सामना जिंकण्यासाठी. वळणार आहोत लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी 2 संघ खेळताना दिसतील. शालोम फायटर्स सुरत आणि त्यांच्या विरुद्ध श्रीजय 11 लालबाग. आणि लगेचच टॉस बॉक्स मध्ये तुमच्यासोबत जोडले जातील मिस्टर IPL कुणाल दाते सर. धन्यवाद समीर. 70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स अंडर-25 चॅम्पियनशिप मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. माझ्याबरोबर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहे. श्रीजय 11 लालबाग कडून विशारद पगारे आणि बरोबर माझ्या उजव्या बाजूला आहे करण नांद्रे जो कॅप्टन आहे शालम फायटर्स सुरत गुजरातचा. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि मॅच रेफरी सचिन कदम यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत आपण टॉस. कॉल कोण करेल? करण. टेल्स हा कॉल आहे and yes टेल्स सिटीज काटा हा कॉल केला होता. थँक्यू सो मच मॅच रेफरी. करण नांद्रे सुरतचा तू खेळाडू आहेस, टॉस जिंकलाय, मराठी चांगली बोलतो, टॉस जिंकलाय, निर्णय काय? बॉलिंग.
गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि किती एक्साइटमेंट होती ज्या पद्धतीने शालम फायटर्सच्या माध्यमातून एंट्री घेतली आहे स्पर्धेमध्ये. आता खेळायचं देखील आहे. ग्राउंड पाहिल्यानंतर लश ग्रीन आउटफील्ड आहे, फ्लडलाईट सुरू झालेले आहेत, गुलाबी माहोल आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी किती एक्साइट होतास? टीम पण एक्सायटेड आहे आणि मी पण एक्सायटेड आहे. टीम कॉन्फिडंटमध्ये आहे. चांगली टीम आहे आमची. ते बॉलिंग करू मग बघू आता. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू कोण आहे तुमच्या टीममध्ये? गांगेस वल्वी. गंगेश आहे, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. तर विशारद या श्रीजय 11 लालबाग विक्रांत जाधव यांचा संघ आहे. टॉस बाजूने राहिलेला नाहीये, बॅटिंग करायचे. आता फ्लडलाईट सुरू झाल्यात. सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये 100 धावा झाल्यात, 118 धावा झाल्यात, मग 100 झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना काय वाटते, फ्लडलाईट्स मध्ये किती धावा बनवायला पाहिजे? मी 70 ते 80 या धावांमध्ये जायचा प्रयत्न करू. सलामीवीर आणि विशेष म्हणजे पॉवर प्ले किती इम्पॉर्टंट ठरू शकतो आणि त्या पॉवर प्ले मध्ये काय आता म्हणणं असेल, टीम ची मीटिंग होईल त्यावेळेला तू काय सांगशील, किती धावा करायला पाहिजेत पॉवर प्ले मध्ये? हो, खरंच पॉवर प्ले खूप इम्पॉर्टंट आहे टुर्नामेंट. म्हणजे 2 ओव्हरमध्ये जर रन आले तर नंतरचे पुढचे पण 4 ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट भेटला आम्हाला तर आम्ही एंड पण चांगलाच करू. या प्लॅटफॉर्म बद्दल काय म्हणशील? अंडर-25 म्हणजे तुम्ही नक्कीच उभरते सितारे आहात. हळूहळू तुमचं नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये येतंय आणि खऱ्या अर्थाने तुमचं नाव देखील त्याच आदमीने घेतलं जात आहे. हा जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय हेमंतजी बनियाल, तारिफ सय्यद, 70-70 स्पोर्ट्स, दिल्ली धमाकाच्या माध्यमातून अंडर-25 चॅम्पियनशिप, याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप मोठाच प्लॅटफॉर्म आहे हा. म्हणजे ज्यांना चान्स भेटतं ते खूप मोठी संधी आहे खेळायला, कारण सगळ्यांनाच ही मिळत नाही टुर्नामेंट खेळायला. तर खूप चांगले टुर्नामेंट. धन्यवाद. हा होता विशारद. म्हणजेच काय तर आपण इथे कुठेतरी बिल्ड करतोय हे जे स्टार आहेत, उद्याचे स्टार आहेत, भविष्यातले स्टार आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि त्याच्यामुळे हा प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा आहे, खूप मोठा आहे. टॉस नुकताच झालेला आहे आणि शालम फायटर्स या टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर करण यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये श्रीजा 11च्या विरुद्ध शालम फायटर हा संघ खेळण्यासाठी सज्ज होईल. ग्रुप सी मधला पहिला सामना पाहायला विसरू नका. परंतु आता धावा चेस करण्यासाठी ज्यावेळेला संघ मैदानामध्ये उतरेल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये परत एक वेळा चंदू शेट्टे सर आणि समीर ठाकरे यांचा आवाज तुम्ही ऐकाल. धन्यवाद. हो, अगदी बरोबर. संध्याकाळचं सत्र आहे. आज दुसरा दिवस आहे अंडर-25 धमाका बिग बॅश. एकंदरीत 16वी बिग बॅश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या 16व्या बिग बॅचचा आज दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील ग्रुप बी ची ही शेवटची मॅच आहे. या ठिकाणी मौलिक 11 वाघबीळ ठाणे जर पाहिलं तर या गटातून टॉपर राहिलाय आणि आता MS11 सातपाटी पालघर आणि त्यांच्या जोडीला मॅच खेळतात रिग्नेश 11 भिवंडी. यात जो जिंकणार आहे तो मात्र ग्रुप बी मधून दुसरा संघ सुपर 6 ला जाणार आहे. धमाका दिल्ली हेमंतजी बनियाल, त्याचबरोबर जर पाहिलं तर 70-70 स्पोर्ट्स आपल्या भेटीला ही स्पर्धा आणली आहे आणि 4 वर्षात 16 स्पर्धा सोपी गोष्ट नाही आहे. परंतु विविध फॉर्मॅटच्या, विविध ठिकाणच्या या स्पर्धा, म्हणजे इकडे एक ठिकाण सुद्धा एक नाहीये, मैदान सुद्धा एक नाहीये, फॉर्मॅट सुद्धा एक नाहीये, राज्य सुद्धा एक नाहीये. या 16 स्पर्धा 4 विविध राज्यामध्ये झाल्या. त्यापैकी 2 दिल्लीला झाल्या, 2 पश्चिम बंगालला झाल्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर 4 स्पर्धा या गुजरात राज्यात देखील होताना पाहायला मिळाल्या आणि महाराष्ट्र राज्यातील ही 8वी स्पर्धा आपण पाहतोय. म्हणजे 8वी बिग बॅश ही महाराष्ट्र राज्यामध्ये होताना पाहायला मिळते. त्यामुळे या स्पर्धांचं एक वेगळं महत्त्व अधोरेखित आहे आता. आणि नक्कीच मी तारिफजी सय्यद, हेमंतजी बनियाल साहेब यांचा आभारी असेल की 16च्या 16 स्पर्धांचं समालोचन करण्याची संधी मला प्राप्त झाली त्याबद्दल. आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 66. म्हणजे प्रति षटकागणिक 11 धावा बनवायच्या आहेत. आणि ते असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दाखल होत आहेत शरफुद्दीन शेख, भावेश नाईक मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत गणेश डिंगोरे. पहिला बॉल, ओमकार आहे का बॉलर, कोण आहे? अवधूत गोलंदाजीसाठी आलेत. सातपाटीचा हा अवधूत, टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न झालाय बॉल, याची रक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. सुरुवात चांगली केली आहे, निर्धाव चेंडूने सुरुवात होताना पाहायला मिळते. पॉवर प्ले जर थोड्या वेळापूर्वी जसा विशारदने उल्लेख केला, पॉवर प्ले सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर यावेळेला थोडेसे सफल झाले होते. फाईन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गणेश डिंगोरे, ही स्ट्रेंथ आहे त्यांची, परंतु बॉल चांगल्या पद्धतीने अडवला जातोय आणि धावसंख्येला मात्र सुरुवात देखील होताना पाहायला मिळते. शहापूरच्या गोटेकर गावचा असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय.
गणेश डिंगोरे दुसऱ्या बाजूला नवी मुंबईच्या धारावी गावचा खेळाडू बॅटिंगसाठी गेल्या वर्षी अंडर-24चा मात्र बादशाह राहिला होता, सिरीज मिळवलं होतं. दुसऱ्या बाजूला सातपाटीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अवधूत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलाय, परंतु टायमिंग नाही होऊ शकला आणि तिकडे फिल्डर आहेत, धाव नाही मिळणार आहे. डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात जर पाहिली तर खूप चांगली केली अवधूत यांनी. अवधूत कामत सातपाटी गावचे असणारे खेळाडू इकडे पाहायला मिळत आहेत. विविध ठिकाणावरून मात्र हे सगळे युवा भिवंडीच्या दिशेने निघालेले आहेत. कुणी पुण्यावरून आलंय, कुणी गुजरातवरून आलंय, कुणी उत्तर प्रदेशवरून देखील येणार आहे. कर्नाटकातून खेळाडू पाहायला मिळाले आणि इकडे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉलने सीमारेषाच गाठली आहे आणि 4 धावा. चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर सुरुवातीच्या 3 बॉल्स मध्ये फक्त एकच धाव होती, परंतु या वेळेला हे पहा कटर होता, कट करण्याचा प्रयत्न आणि बॉल डायव्हर्ट झालाय. क्षेत्ररक्षकाचं अँटिसिपेशन थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं आणि बॉल सरळ निघून गेला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार्याकरिता लकी रन्स म्हणावे लागतील, कारण धावांपासून संघर्ष सुरू होता. भावेश नाईक रिव्हर्सचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय, परंतु पहा बॉलरही चुकला, बॅटरही चुकला. खराब बॉल आला जरूर होता, परंतु फटकाही खराबच येताना पाहायला मिळाला. त्यामुळे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. हो, खराब चेंडू होता, परंतु यावेळेला प्रॉपर तिथे टाइम करता आलं नाही आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने 6 वर. आता सलामी वीरांमध्ये आपण चंदू सर थोडासा बदल पाहतोय. सैफुद्दीन शेख सातत्याने मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये सलामीसाठी आला, परंतु आता भावेश नाईक स्वतः कॅप्टन ॲज अ ओपनर तुम्हाला पाहायला मिळालाय गणेशच्या सोबतीला. हो, त्याचं कारण आहे भावेशने मागील मॅच मध्ये सुद्धा रन केले होते. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी चांगला टाकलाय. म्हणजे ज्या बॉलवर रिव्हर्स खेळले तरी मोठा फटका नाही येणार आणि एकपेक्षा जास्त धाव नाही येणार याची काळजी मात्र या ठिकाणी घेतली गेली. आणि पहिल्या षटकातील गोलंदाजीची चर्चा होताना पाहिलं मिळेल, कारण फक्त 7 धावा जरी विकेट नसेल आल्या, एक चांगलं षटक येणं गरजेचं होतं आणि अवधूत कामत यांनी ते टाकलंय. फक्त 7 धावा खर्च केल्या, ज्या वेळेला तुम्हाला 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजीनं आता या ठिकाणी पाहताय तुम्ही सुरुवात केलेली आहे अवधूत कामतनं पहिल्या षटकामध्ये सातपाटीसाठी MS सातपाटीसाठी, आणि ते गरजेचं होतं. सध्या ड्रोन कॅमच्या साहाय्यानं हा व्ह्यू तुम्ही पाहतायत, विनारचा DD ग्राउंड आणि हे VIP डाईचं दृश्य तुम्ही पाहतायत. पूर्णपणे गुलाबी थीम 70-70 प्रेझेंट धमाका बिग बॅश अंडर-25 चॅम्पियनशिप 2025ची. आणि बाजूलाच तुम्ही पाहतायत भिवंडी नाशिकला जोडणारा हा मुख्य रस्ता. आणि अगदी रस्त्याच्या किनारी हे मैदान असल्यामुळे अनेक प्रवासी देखील जाता येता मैदानाकडे वळत असतात. आणि क्रिकेटचा वेळ कोणाला नाही. आपण पाहिलं तर भारतामधील सर्वात आवडीचा खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट आहे. आणि 70-70नं या क्रिकेटला आणखी ग्लोबल करण्याचा प्रयत्न केला या भारत देशामध्ये. हो, अगदी बरोबर. परंतु त्याच बरोबरीने आपला मराठमोळा खो खो हा सुद्धा आता ग्लोबल झालाय आणि त्याचं सुद्धा वर्ल्ड कप पार पडले गेले आणि दोन्ही वर्ल्ड कप मात्र भारताने संघाने जिंकले गेले. त्यामुळे त्यांनाही आपण तेवढ्या शुभेच्छा देऊयात, कारण मराठमोळे कबड्डी असेल, खो खो असेल, हे आता देखील ग्लोबल होऊ लागलेत. आणि टेनिस क्रिकेट तरी पुढे मागे आहे, कारण त्याची सुरुवात सुद्धा जर पाहिली तर आपल्या मुंबईमधून झालेली आहे आणि आता तो सुद्धा ग्लोबल होऊ लागलाय. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर या मोठमोठ्या स्पर्धांचा वाटा देखील तेवढाच पाहायला मिळतोय. आणि हे विहंगम दृश्य आपल्याला ड्रोनच्या साह्याने पाहायला मिळत आहे. अगदी आजूबाजूला जर पाहिलं तर भिवंडीचा परिसर देखील पाहायला मिळतो. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे बिनार गावचं दृश्य आहे आणि बाजूलाच गोरसई सुद्धा आहे, कारण गोरसईची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते आणि याच्याच बाजूचं गाव गोरसई आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहित यादव गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहेत मुंबईचा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील आज. पालघर टीममध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. बरेचसे मुंबईकर खेळाडू देखील बऱ्याच संघांमध्ये पाहायला मिळाले. यानंतर लालबागचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सुरतचा म्हणजे गुजरात विरुद्ध लालबाग अशी मॅच पाहायला मिळेल. ओहो, रोहितचा पहिला बॉल टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर गरकन वळतोय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. खूप मोठा टर्न पाहायला मिळाला आणि ज्यावेळेला फिरकीपट्टू एवढा बॉल वळवतो त्याचं कौतुक करावं लागेल. आणि मातीच्या खेळपट्ट्या म्हणजे सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर तेवढं साह्य मिळत नाही, परंतु मातीच्या खेळपट्ट्या या स्पिनर्सला साह्य करताना देखील पाहायला मिळतात. आणि हा खूप चांगला बॉल रोहितकडून या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला मात्र थोडासा दूरवरून स्ट्रोक खेळला, परंतु तो समोरच खेळलाय आणि मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला गेला फटका पाहायला मिळाला. 4 धावा, चौकार.
ग्रेट शॉट, चांगलं टायमिंग होतं. तो बॉलच्या पिच पर्यंत आला. हे पहा थोडासा पुढे फ्रंट लेग आपण पाहिलं तर फ्रंट फुटला येत असताना हा फटका एक्झिक्यूट केला आणि सर मिड ऑफला बीट करत असताना मिड ऑफच्या डोक्यावरून गणेश डिंगोरेच्या बॅटमधून हा क्लासिकल चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. बॉलच्या मेरिटवर विशेषतः गणेश डिंगोरे खेळत असतो आणि या चौकारानं स्कोर आता 11 वर जाऊन पोहोचतोय. वाह, विविध अँगलने मात्र ड्रोनच्या साह्याने सुद्धा या क्रीडा नगरीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर मैदान चांगलं आहे, खेळपट्टी चांगली आहे, पारितोषिक देखील चांगलं आहे, मॅचेस चांगल्या आहेत, खेळाडू चांगले आहे, आयोजकांनी देखील प्रचंड मेहनत घेतली आहे. काहीतरी नाविन्य, काहीतरी वेगळं. प्रवाहाच्या विरुद्ध जाणं सोपी गोष्ट नसते, परंतु सातत्याने धमाका बिग बॅश मध्ये आपण पाहिलंय. ओ हो, याही वेळेला बॉल वळलाय. गणेश डिंगोरे देखील फिरले, बॉल त्यांच्यापेक्षा जास्त फिरला आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल. एक चौकार आणि त्यानंतर गरकन बॉल वळत अक्षरशः स्लिपच्या हातामध्ये बॉल जाणं ही सोपी गोष्ट नाहीये. वा 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 रोहित, या वेळेला पुन्हा एकदा बॉल वळण घेतोय. या वेळेला जर पाहिलं तर गणेश डिंगोरे वळले, वेगळा फटकाही करण्याचा प्रयत्न, परंतु रोहित कुडे आपला टप्पा सोडायला तयार नाहीये. बॉलला चांगल्या पद्धतीने वळवलंय. तुम्ही वळा, परंतु तुम्ही बॅट वळवा, स्वतः वळा, परंतु मी माझे बॉल वळवणार, हेच मात्र या ठिकाणी सांगतायत रोहित यादव. खूप चांगली कामगिरी. चौकार आल्यानंतर सुद्धा रोहित यांचं कमबॅक पाहायला मिळालं. वाह, आणखीन एक दर्जेदार चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टिपिकल फिरकी पट्टू कशा पद्धतीने बॉल टाकतो आणि फिरकीच्या जाळ्यात मासा अडकणं किंवा विकेट येणं काय असतं ते इकडे पाहायला मिळतंय. हो, जाळ्यातच अडकवले, कारण स्लीप लाईक फिल्डर सेट करण्यात आला होता. फार रेअरली आपण चंदू सर पाहतो की टेनिस क्रिकेटमध्ये स्लीप कॉर्नरमध्ये एखादा फिल्डर उभा असतो आणि या ठिकाणी पहा गोलंदाज रोहित यादव आणि कॅप्टनला दाद द्यावी लागेल ज्या प्रकारे गोलंदाजी होते आणि त्यानुसार फील्ड प्लेसमेंट सेट करण्यात आली. विकेट मिळाली या ठिकाणी गणेश डिंगोरे. फक्त 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि 7 चेंडूंचा त्यानं सामना केला. कॅप्टनला दाद तर मी याकरता देखील देईल की स्पिनरला दुसऱ्या ओव्हरमध्ये आणलंय पॉवर प्लेच्या, आणि दुसऱ्यावर कारण नवीन बॉल आपल्या टेनिस बॉलला जे एक तंतुमय स्किटी आवरण असतं त्याला ग्रीप करणं, तो बॉल फिरवणं तेवढं सोपं नसतं. आणि इकडे कारण रोहित जर पाहिलं तर प्रॉपर म्हणजे त्यांची स्पिन गोलंदाजी पाहायला मिळत असते आणि इकडे खूप चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. आणि मागील 5 बॉलमध्ये जर पाहिलं तर 4 डॉट टाकले, 4 धावा आलेल्या, एक चौकार आला होता. आणि आता मात्र जरी माघारी परतलेले असतील गणेश डिंगोरे, आजचा दिवस गणेश डिंगोरेंच्या नावावर केव्हाच लागलाय, कारण त्यांनी सकाळच्या 17-24 बॉलमध्ये 86 धावा केल्या, परंतु या मॅचमध्ये विशेष छाप नाही सोडू शकले. आणि आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत शरफुद्दीन, मात्र बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. ही भूमिका पहा, ही 66 ही धावसंख्या समीरजी तेवढी मोठी पण नाहीये आणि सोपी पण नाहीये, कारण एकाला वाचवण्यासाठी मेहनत करायचीच आहे आणि एकाला करायच्यासाठी मेहनत करायचीच आहे. मेहनतीशिवाय मिळणार नाहीये. पुन्हा एकदा DD स्पोर्ट भिनारचं हे मैदान पहा, जरी भिवंडीमध्ये काही स्पर्धा होताना पाहायला मिळाल्या, त्यापैकी जर पाहिलं तर वेगवेगळ्या ग्राउंडवर होताना पाहायला मिळालेल्या आहेत. कोणगावच्या मैदानात स्पर्धा होताना पाहायला मिळाल्या. हे विहंगम दृश्य या ठिकाणी तुम्ही पाहतायत सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला बघायला मिळते, परंतु मिक्सअप बघा, फ्लड लाईट्स आणि दिवसाचं जे मिक्सअप होतं त्यावेळेला बॅटिंग करणं कठीण असतं आणि त्याच कंडिशन्सचा फायदा आता गोलंदाज देखील उचलतात, कारण या कंडिशन्समध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल होत नसतात. आणि ज्या वेळेला कठीण असतं ना, त्याच वेळेला तुम्हाला आव्हान असतं आणि त्याच वेळेला तुमचं नाव देखील होतं. सोप्यामध्ये मजाच नाही. आणि ज्या वेळेला जोपर्यंत तुम्ही हारत नाही तोपर्यंत जिंकण्याची मजा सुद्धा नाहीये. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे, ज्या वेळेला आव्हानं असतात त्यावेळेला आपल्याला देखील एक वेगळी ऊर्जा मिळत असते. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहित यादवच्या फिरकीची जादू या ठिकाणी फलंदाजांना गरगर 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 नाचवलंय. अशा पद्धतीची गोलंदाजी इकडे पाहायला मिळाली. ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी संपतायत त्या म्हणजे 2 आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली ती 12. मॅच नाही संपली आहे. पलटवार आता जर पाहिलं तर या ठिकाणी रिग्नेश इलेव्हनला करावाच लागणार आहे. हो, जसा गोलंदाजीमध्ये पलटवार केला होता पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 30 असताना त्यानंतरच्या 3 ओव्हर्समध्ये चांगला बॅक केला होता आणि त्याच प्रकारे आता बॅटिंग करताना संघ अडचणीमध्ये सापडलाय, तसा पलटवार आता फलंदाजीतून 3ऱ्या षटकापासून करणार का? पॉवर प्लेमध्ये धावा फक्त आणि फक्त 12 या ठिकाणी जमा करता आले आणि आता उर्वरित 4 ओव्हरचा
खेळ शिल्लक आहे आणि 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही 54 धावांची गरज विघ्नेश 11 भिवंडीला हा सामना जिंकण्यासाठी आणि सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी. 12 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आव्हान असणार आहे ते 54 धावांचं आणि 4 ओव्हर बाकी आहेत. 70-70चा हा लगातो 6 बॉलची टॅगलाईन असणारा बऱ्याच वेळा आज मैदानाच्या बाहेरही गेलाय, परंतु हा बॉल मागील हंगामामध्ये एवढी मोठी मागणी होती की आम्ही तो ग्राहकांपर्यंत शॉपपर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. यावर्षी मात्र उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलंय आणि आवर्जून आपल्या शॉपसाठी आपल्या स्पर्धेसाठी पाहिजे असेल तर नक्की डायल करा 7506167947. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अवधूत कामत पहिल्या षटकात 7 धावा अप्रतिम गोलंदाजी राहिली होती, परंतु शरफुद्दीन आज शरफू स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल तो मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. भावेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे, क्षमता आहे, परंतु ही मॅच जर पाहिलं तर हळूहळू बनू लागलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते 13 धावांवर. हो, चांगलीच मॅच बनत चाललेली आहे, परंतु या ठिकाणी आता मॅच मध्ये कब्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय MS सातपाटीनं असे म्हणायला हरकत नाही. पण कधी कधी असं वाटतं खेळपट्टी चांगली आहे, मैदान तसं पाहिलं तर एवढं लांब नाही आहे, प्रचंड लयलूट होईल, परंतु याच मैदानात बॉलर्सने सुद्धा अधिराज्य गाजवलं जसं कालच्या रात्रीत आपण पाहिलंय. यावेळेला बिग हिट केलाय थोडासा दूरवरूनच, परंतु हवाई हल्ला केलाय आणि भावेश नाईक यांच्या बॅट मधून हा बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल लपेटला अक्षरशः त्या ठिकाणी आणि बॉलला पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा सिक्सर भावेश नाईकच्या बॅटमधून आलेला आहे आणि याच फटक्यांची चर्चा सुरू होती की असे फटके तुम्हाला मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. आणि अखेर भावेश नाईक स्वतः कॅप्टन जबाबदारी घेत असताना रिस्पॉन्सिबल खेळ त्याला साकारणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी आता ओळखली आहे. षटकार त्याच्या बॅटमधून. जबात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी तिसरी ओव्हर सुरू आहे, आज समीरजी आपल्या बरोबर समालोचन करण्याचा देखील एक वेगळा आनंद येतोय. एक युवा टॅलेंटेड आणि अगदी क्लिअर व्हॉइस असणारे समालोचक आज आम्हाला लाभलेत. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु टायमिंग नाहीये. एक धाव तिकडे घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, परंतु पाहूयात तो का संबोधू शकतोय की काय. आणि त्याच वेळेला तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे, कारण डेंजर झोन मध्ये सध्या भावेशच आहेत. पाहूया काय होईल. आणि त्याच्याचमुळे आता हार्टबीट जरूर वाढले असेल, कारण डेंजर एंडला भावेश नाईक धावतोय, त्याचं विकेटवरती टिकून राहणं हे विघ्नेश 11 भिवंडीच्या सर्व समर्थकांना माहिती आहे आणि त्याच्या सर्व संघ सहकाऱ्यांनाही माहिती आहे. परंतु आता टीव्ही अंपायर्स निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा कुणाल दाते सरांचं आणि 70 स्पोर्ट्सचं मनापासून आभार मानेन की तुम्हा सर्वांच्या दिग्गज समालोचकांच्या समवेत आज मलाही संधी दिली. नॉट आउट भावेश नाईक या ठिकाणी बचावलं आणि 2 धावांनी स्कोर. पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 21 धावा हे पाहू शकता. बॅट ग्राउंडेड केली होती आणि हा चांगला निर्णय असतो बॅटरचा, ज्या वेळेला तुम्ही बॅट ग्राउंडेड करता. 2 धावांनी स्कोर पुढे गेला 21 वर. समीकरण आता बदललंय. प्रत्येक बॉल निर्णायक असणार आहे यानंतर येणारा. यावेळेला थोडेसे मागे गेले, मागे हटून जर पाहिलं तर कव्हरची दिशा निवडली आहे. 1 धाव तिकडे मिळणार आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते आपल्याला. आणि याही परिस्थितीत जर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न माणस. जशी स्पर्धा अनाऊन्स झाली, पहा गेल्याच आठवड्यात स्पर्धा अनाऊन्स झाली, एवढं मोठं आयोजन एका आठवड्यात करणं सोपं आहे का? नाही आहे. स्पर्धा अनाऊन्स झाली, लगेच थोड्याच वेळात टीम सुद्धा फुल झाल्या. आयोजकांनी देखील तेवढी मेहनत घेतली आणि प्रत्येक टीमच्या व्यवस्थापकांनी मालकांनी लगेच आपल्या टीम बनवल्या. फटाफट लगेच टीम सुद्धा बनल्या गेल्या. बिग हिट थोडा पुढे गेला आणि त्याचाच फायदा या ठिकाणी होताना पाहिला मिळाला खरा, परंतु काय कॅच पकडली आहे, स्वतःला बॅलन्स केलं आणि खूप चांगली कॅच मात्र या ठिकाणी पकडताना पाहिला मिळाले. वीरू बाबरे त्या ठिकाणी होते. एक जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडली आहे. ग्रेट कॅच. हवेमध्ये उंच उडी घेत असताना हे पाहू शकता झेल पकडली आहे. जवळजवळ बाउंड्रीच्या बाहेरचा बॉल आतमध्ये आणला असं आपण म्हणूया. वीरूच्या माध्यमातून हा झेल पकडण्यात आला आणि अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. शरफुद्दीन शेखला मैदान सोडावं लागेल. फटका चांगला होता, परंतु या ठिकाणी सरळ
मिड विकेट बाउंड्री लाईन वरती झेल पकडण्यात आल्या. बॅटर्सचा विश्वास बसत नाहीये की मी आउट झालोय. तो मंद मंद पावलांनी तो मैदान सोडतोय, परंतु तो आउट आहे हे मात्र सत्य आहे. परंतु आज पुन्हा एकदा चेक केलं जाईल आणि आउटच आहे या ठिकाणी. आपण पाहतोय फिंगर अप. फार मोठी विकेट. क्षेत्ररक्षक वीरू बाबरे जो टीमचा कॅप्टन सुद्धा आहे आणि या विकेटमध्ये त्याचा महत्वाचा रोल. हे पाहू शकता जवळजवळ बाउंड्री लाईनच्या बाहेरचा बॉल त्याने आतमध्ये आणलाय. एवढी उंच उडी घेऊन झेल पकडली आहे. इकडे फायदा पहा त्यांच्या उंचीचा सुद्धा झाला. त्यांनी योग्य वेळेला मारलेली जम्प त्याचा सुद्धा फायदा होताना पाहायला मिळालाय. आणि म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही पकडलेल्या चांगल्या कॅच तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन जातील. आणि मॅच मी असं म्हणत नाही की मॅच संपली आहे, परंतु कॅच चांगली आली आणि शरफुद्दीन याचा विकेट इकडे येताना पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 22 धावा धावफलकावर आहे आणि 2 विकेट माघारी परतलेले आहेत. लक्ष अजूनही मी म्हणेल की एवढंही मोठं नाहीये, परंतु विकेट जर येत राहिल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो. आणि अजूनही जर पाहिलं तर 44 करायचे आहेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये ऋतिक पाटील एंटर होतोय. अजूनही प्रीतम बारीचं येणं बाकी आहे या मैदानावर. BPL ची स्पर्धा प्रीतम बारी खूप चांगला खेळलाय आणि विशेषतः ॲज अ आयकॉन खेळत असताना म्हणजे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आपण नक्की म्हणू शकतो. रिग्नेश 11 भिवंडीची या स्पर्धेतील उच्चांक खरं तर ज्या संघानं गाठला तो संघ त्यानंतरच्या मॅचेसमध्ये सपशेल फेल ठरलाय. परंतु या मॅचमध्ये आता भावेश नाईकला एक चांगली साथ मिळणं गरजेचे आहे आणि ऋतिक पाटील ती चांगली साथ देणार का? चांगल्या फॉर्मात आहे. ग्रामीणचं क्रिकेट चांगला खेळलाय या वर्षामध्ये ऋतिक पाटील. हो, ते करावं लागेल. तुम्ही मैदानात उतरला तर तुम्हाला स्वतःला सिद्धच करायचं आहे आणि ते प्रयत्न आज करावे लागतील. तुम्ही मागील वर्षी काय केलं, तुमचा या मैदानातील इतिहास काय आहे हे फक्त आपण वर्णन करू शकतो, परंतु त्याचा फायदा इकडे होणार नाहीये. तुम्हाला आज खेळावं लागणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही बॅटर्सला स्वतः सिद्ध करायचं आहे. पुन्हा एकदा अवधूत आल्या पहिलाच बॉल. वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु अवधूतचं कौतुक या करता होईल. 2 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा. एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. जसे रिव्हर्स अगदी पुढे बॉल केला, ओव्हरपिच बॉल केला आणि तो मात्र यष्टीरक्षकांकडे गेलाय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर 22 झाली आहे. 3 ओव्हर अजूनही बाकी आहे. समीरजी 44 बाकी आहेत. अतिशय चांगला स्पेल आपल्याला अवधूत कामतचा बघायला मिळाला. 2 ओव्हर्समध्ये 17 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट त्याला मिळाली आणि तिथूनच दबाव आता वाढत गेला आणि रोहित यादवनं देखील फक्त 5 धावांचं षटक हाताळलं आणि आता पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फक्त आणि फक्त आपण पाहतोय की 22 धावा जोडता आल्यात. उर्वरित 3 षटकांमध्ये अजूनही आपण जर विचार केला तर 44 धावांची आवश्यकता आहे. दबाव आता आणखीच वाढलेला दिसतोय. अंडर प्रेशर आता बॅटर जरूर असतील. त्यासाठी 2 किमान मोठे फटके या ओव्हरमध्ये खेळणं गरजेचे फलंदाजांना या मॅचमध्ये वापसी करण्यासाठी. आता ह्यूज हिट्स तुम्हाला खेळावे लागतील. मॅक्झिमम स्ट्रोक तुमच्या बॅटमधून येणं गरजेचे असतील, परंतु रोहित यादवला कंटिन्यू ठेवण्यात आलं. ज्यानं पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, चांगले बॉल फिरवले, चांगला टर्न त्याला मिळाला आणि आता तर 4थ्या षटकामध्ये आलाय. त्याच्याकडनं आणखी एक्सपेक्ट केलं जाईल कॅप्टनकडनं. आणखी टर्न त्याचा मिळेल का? या वेळेला पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला जर पाहिलं तर या ठिकाणी बॉलही वळलाय आणि रिव्ह्यू घेण्यात आला या ठिकाणी. येस, बॅटिंग टीमने मात्र पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागितलेली आहे. रिव्ह्यूचा प्रत्येकी वेळेला आपण पाहिलं तर प्रत्येकी संघ योग्य तो वापर करत असतो. यावेळेला आता पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे बॅटर्सने. ग्रुप बी मधून शेवटचा हा सामना तुम्ही पाहतायत. जो जिंकेल तो ग्रुप बी मधून दुसरा संघ ठरेल क्वालिफाय होणारा. पाहूया. सगळ्यांना उत्कंठ आहे या मॅचची. खऱ्या अर्थाने 16वी बिग बॅश आणि व्हाईट बॉल. क्या बात आहे. रिव्ह्यू पुन्हा एकदा सक्सेस या ठिकाणी फलंदाजांचा तुम्हाला पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि स्कोर 1 धावेने 23 वर. टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर बॉल टर्न देखील होताना पाहायला मिळाला. मोठा टर्न होता. जावेद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी रोहित यादव समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी भावेश. हो, याही वेळेला बॉल वळलाय
आता हे जी गोलंदाजी आहे, हातात बॉल वळण घेताना पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर टर्न देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, त्यानंतर बाकीचं काम खेळपट्टी सुद्धा बरंचसं करते. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, परंतु फलंदाज कमी नाही आहेत. भावेश आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु हाई बॉल टप्पा पडल्यानंतर वळतोय, कमी गतीने येतोय, कीपरकडे जातोय. डॉट बॉल आले तर दबाव वाढेल बॅटरवरचा, परंतु भावेश हे विसरून चालणार नाहीये. हा तोच खेळाडू आहे ज्याने गेल्या वर्षी हे मैदान गाजवलंय. भावेशला आज खेळावं लागणार आहे. रिग्नेश 11 संघासाठी भावेश आणि त्याचबरोबर जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऋतिक पाटील पाहायला मिळत आहेत. प्रीतम बारी येणं बाकी आहे. मॅच संपलेली नाहीये. बॉलिंग चांगली होते, परंतु त्याचं उत्तर बॅटने द्यावंच लागणार आहे. भावेश नाईक या वेळेला फटका खेळलाय, फिरकीच्या जाळ्यात अडकलाय की काय? यस, रोहित यादवची फिरकी गोलंदाजी आणि त्या फिरकीच्या जाळ्यात अडकलाय भावेश नाईक. जबरदस्त बॉल होता. थोडा पुढून या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि मिस टायमिंग. अखेर भावेश नाईक सुद्धा या ठिकाणी बाद होतोय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट खेळला आणि असं वाटतच होतं की आता एखादा तरी चुकीचा फटका भावेश नाईकच्या बॅटमधून बघायला मिळेल आणि अखेर मिड ऑफला चांगला झेल पकडला अयूब शेखनं आणि भावेश नाईक कॅप्टन. आता मैदान सोडताना फार मोठा धक्का लागला टीम रिग्नेश 11 भिवंडीला. रोहित यादव चांगले वळवतोय बॉल. चर्चा तीच सुरू होती की दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला रोहित यादव गोलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळेला नवीनच चेंडू होता, तिथे देखील त्यानं चांगला टर्न प्राप्त केला. आता तर 4थ्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करतोय. आता त्याच्याकडनं जास्त टर्न अपेक्षित होता आणि जरूर तो त्याचा फायदा उचलत असताना चांगल्या प्रकारे ग्रीप होऊन त्याचे बॉल येत आहेत, थांबून येत आहेत. हो, त्याला खेळपट्टीचा अंदाज आलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने कोणत्या ठिकाणी टप्पा टाकल्यानंतर बॉल जास्त वळतोय ते त्यांना अंदाज आलाय. परंतु कितीही बॉल वळत असेल तर तुम्हाला आता बॅट वळवायची वेळ आली आहे, कारण अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 43 धावा बनवायच्यात. म्हणजे मॅच ऑन ठेवण्यासाठी या 3 बॉलमध्ये एखादा दुसरा मोठा फटकाही पाहिजेच आहे. डेफिनेटली तो एखादा मोठा फटका इथून येणं गरजेचं असेल सामना सुरू ठेवण्यासाठी आणि मॅच मध्ये बनून राहण्यासाठी. बॅटर प्रीतम बारी ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो संघामधून खेळतोय रिग्नेश 11 भिवंडीकडून. परंतु रोहित यादवनं कमाल केली आहे. जादुई गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. चांगला स्पेल. 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. रोहितची फिरकी गोलंदाजी समोर जर पाहिलं तर प्रीतम बारी यावेळेला आल्या पहिलाच बॉल कव्हर्सला खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर आहेत. रोहित यादव सेलिब्रेशन करतायत. आणखीन एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजी आणि इथे पहा पुन्हा एकदा ट्रॅप सेट केला होता, फिल्डर लावला होता डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला थोडासा बाहेर वळण घेतला आणि फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी बॅटर प्रीतम बारीनं आणि सरळ क्षेत्ररक्षकाला निवडलं. आणखी एक धक्का लागला तो रिग्नेश 11 भिवंडीला आणि हे सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता, कारण त्याच्या स्पेलमध्ये आतापर्यंत त्यानं ही 3री विकेट प्राप्त केली आहे. हो, आणि सेलिब्रेशन करण्याचा अधिकार मात्र प्रत्येकाला आहे, कारण तुम्ही मेहनत करता, तुम्ही एक रणनीती बनवता, त्या पद्धतीचा चेंडू टाकता आणि त्याच्यानंतर यश मिळाल्यानंतर तुम्ही सेलिब्रेशन किंवा तुमचे जे काही हावभाव येतात ते होणं स्वाभाविक आहे. सेलिब्रेशन न करणारा गोलंदाज देखील मी एक पाहिलाय, ते नाव म्हणजे अनिकेत सानप. बॉलिंग किती विकेट घ्या, सेलिब्रेशनच करत नाहीत. परंतु इकडे प्रत्येकाला तो हक्क आहे आणि रोहितची गोलंदाजी ज्या पद्धतीने सुरू आहे ती मात्र वाखाणण्याजोगतीच पाहायला मिळते. आता समीकरणाचा विचार केला तर बॉल शिल्लक असतील इथून 14 आणि सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज असेल. 14 बॉल आणि 43 इथून आता आपण पाहिलं तर या मॅच मध्ये जरूर मजबूत पकड निर्माण करत असताना MS सातपाटी काय पलटवार राहिला. पहिला सामना गमावला होता, परंतु त्यानंतर मागे वळून बघितलं नाहीये MS सातपाटीनं. या अगोदरच्या सामन्यामध्ये ओमकार कृष्णा 11 कर्नाटकला त्याने परास्त केला आणि आता या मॅच मध्ये रिग्नेश 11 भिवंडीवरती सध्या तरी या ठिकाणी फार भरीव कामगिरी त्यांच्या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि टोटली टीम वर्क पाहायला मिळाला. सुरुवातीला बॅटर्स आणि आता गोलंदाजांना साथ देत आहेत ते फिल्डर्स. ओमकार यांचं मैदानात आगमन होतं. ओमकार तरमाळे बॉलिंग चर्चेत आहे. आज बॅटिंग सुद्धा करायची ओमकार यांना. युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत हे सुद्धा. हॅट्रिक बॉल. या वेळेला फटका खेळलाय खरा, पाहूया. आल्या स्ट्रोक तर खेळलाय, किती लांब जातोय पाहायचंय. यस, ओमकार सांगतायत मी आलोय ना, मैं हूं ना. षटकार.
थोडासा बॅकफुटला गेला आणि सरळ ताकदीनं हा बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार तारमाळे शहापूरचा आणखी एक हा कोहिनूर हिरा, तो आता सध्या चमकतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि हा षटकार त्याच्या बॅटमधून मागच्याही सामन्यामध्ये 2 सिक्सर लागोपाठ ओमकार तारमाळेच्या बॅटमधून तुम्ही पाहिले होते. आणि इथे देखील रोहितच्या विरुद्ध हा षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी. याला स्कोर जर पाहिलं तर आता 29 झालाय. मॅच ऑन आहे. 37 धावांची आवश्यकता. या वेळेला बॅकफुटला गेले. स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळलाय, परंतु ओमकारने एक आशेचं किरण दाखवलंय. जरी विकेट गेल्या, जरी दबाव आहे, परंतु हे होऊ शकतं. कारण त्याचं कारण आहे गेल्या वर्षीचा ही स्पर्धा गाजवणारा खेळाडू ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर ओमकारने देखील सिक्सर मारलाय, परंतु 4 ओव्हरमध्ये कुठेतरी MS11 सातपाटी पालघरने थोडासा दबाव निर्माण केला तो रिग्नेश 11 भिवंडी टीमवर. आणि 30 धावांमध्ये आतापर्यंत तरी रोखलंय, परंतु अजूनही 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. अशाही प्रकारच्या मॅचेस म्हणजे हे आव्हान जरी मोठं वाटत असेल, अशक्य नाहीये. पाहूया येणाऱ्या 12 बॉलमध्ये काय करणार आहे समीरजी. डेफिनेटली इथून क्रिकेटचा खेळ आहे, काहीच अशक्य असं नसतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोण जिंकलेला आहे हे सांगणं कठीण असतं. आता पहिल्या 4 ओव्हर्समध्ये 30 बनल्यात, परंतु आता बाकी राहिलेल्या 12 चेंडूंमध्ये 2 षटकांमध्ये 36 करायच्यात. फक्त 7.50च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत, परंतु आता आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 18च्या सरासरीनं त्या धावा जोडाव्या लागतील. कॅल्क्युलेशन नुसार चंदू सर 36 धावा 6 बॉलमध्येही बनवू शकतात, 6 सिक्सर आले तर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गेल्या वर्षी डिस्ट्रिक्ट वाईज स्पर्धा होती. गेल्या वर्षी आयकॉन नव्हतं. गेल्या वर्षी 24 वर्षाखालील होती. यावर्षी 25 वर्षाखालील आहे. यावेळेला फॉर्मॅट बदललाय. ऑल इंडिया तुम्ही कोणालाही घेऊ शकता, परंतु खेळाडू 25 वर्षाच्या आतील पाहिजे. आणि जोडीला ऑल इंडिया आयकॉन सुद्धा घेऊ शकता. 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सत्यम चौधरी मुंबईच्या सांताक्रूज परिसरातील फिरकीपट्टू. मुंबई प्रीमियर लीगने चर्चेला आणला हा गोलंदाज. त्याचबरोबर जर पाहिलं तर लेदर बॉलही तेवढेच चांगले खेळतायत आणि विविध स्पर्धा गाजवत आहेत. गेल्या वर्षी देखील हा खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला होता सत्यम चौधरी. पाहूया 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. ओमकारने षटकार मारून दाखवलंय मी काय करू शकतो. जोडीला ऋतिक पाटील आहेत. 12 बॉल आणि 36. मॅच ऑन आहे. धमाका बिग बॅश अंडर-25. पहिला बॉल फुल टॉस केला आणि त्याला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. पिक्चर अभी बाकी आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय ओमकारच्या बॅटमधून. लागोपाठ आपण पाहिलं तर बाउंड्रीज येत आहेत. 2 सिक्सर आतापर्यंत त्याच्या डावामध्ये आलेत आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा रिग्नेश 11 भिवंडी कम बॅक करत असताना फर्स्ट बॉलवर सिक्सर सत्यम चौधरीच्या विरुद्ध. बॉल थोडासा पुढून फिरवण्याचा प्रयत्न होता जसं रोहितने फिरवले, परंतु हे करत असताना त्यांनी लोअर फुल टॉस टाकला आणि त्याच वेळेला ओमकार म्हणतायत जा आता शोधून आणा बॉल. एवढ्या लांब मारला त्याने. तर मॅच ऑन आहे कारण अजूनही 11 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. जरी अंडर-25चं क्रिकेट असेल, चुरस तर आम्ही कालही पाहिली, चुरस सकाळी पाहिली, चुरस संध्याकाळी पाहायला मिळते, चुरत रात्री सुद्धा पाहायला मिळणार आहे. मॅच मधील उत्कंठा वाढते. 11 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. सत्यम यावेळेला मात्र कव्हरची दिशा निवडली आहे. फटका त्या ठिकाणी खेळलाय खरा, परंतु फिल्डर बऱ्याचशा लांबवरून त्या ठिकाणी आले आणि पकडली गेलेली कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि सोरेनने पकडलेली कॅच पाहायला मिळाली आहे आणि विकेट आली आहे. चांगला फटका होता या ठिकाणी. विथ टर्न एक्झिक्युशन पाहायला मिळालं होतं, परंतु डीप मध्ये कवचला झेल पकडली आहे. बॅटर ओमकार यावेळेला बाद होतोय. पाहू शकता जागा बनवली, मागे जाऊन पंच केला. बॅकफुटला जात असताना कवच बाउंड्री लाईन क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु एक रनिंग कॅच सोरेन त्या ठिकाणी पकडत असताना ओमकार तारमाळे या ठिकाणी आउट होतोय. ज्यानं आशेचं किरण खरं तर होप्स वाढवल्या होत्या, त्याच्याकडून अपेक्षा होत्या त्या खरं तर असं वाटलं की तो पूर्ण करेल, परंतु या ठिकाणी तो बाद होतोय आणि जरूर आणखी एक फार मोठा धक्का लागतोय टीम रिग्नेश 11 भिवंडीला. वाह, आता सत्यमचं सेलिब्रेशन. जर तुमच्या पहिल्या बॉलवर सिक्सर आला तर तुम्ही नाराज असता आणि ज्या दुसऱ्याच बॉलवर त्या बॅटरला तर तुम्ही आउट करता तर खुशही असता आणि तेच पाहायला मिळालं. 10 बॉलमध्ये अजूनही 30. म्हणजे षटकाराची भाषा बोलायची झाली 10 पैकी 5 मारायचे, परंतु क्रिकेट आहे, जेवढं सोपंही नाहीये. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. एक रंगतदार मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. या युवा खेळाडूंसाठी काहीतरी करायचं या प्रेरणेने मात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. हेमंतजी बनियाल साहेब 70-70 स्पोर्ट्स याही वर्षी आपल्या भेटीला काहीतरी नवीन घेऊन आलेले आहेत. ग्रामीण क्रिकेट संघांसाठी स्पर्धा आयोजित होताना पाहायला मिळाल्या, व्यावसायिक संघांसाठी स्पर्धा पाहायला मिळाल्या, पावसाळ्यात स्पर्धा पाहायला मिळाल्या, अंडर-24 पाहायला मिळाल्या, अंडर-25 पाहायला मिळाल्या.
त्याचबरोबर स्पर्धा महाराष्ट्रात पाहायला मिळाल्या, गुजरातमध्ये पाहायला मिळाल्या, दिल्लीत पाहायला मिळाल्या, पश्चिम बंगालला पाहायला मिळाल्या. स्पर्धा जर पाहिलं तर दिवसाही पाहायला मिळाल्या, स्पर्धा रात्रीही पाहायला मिळाल्या. त्यामुळे या स्पर्धांनी जर पाहिलं तर वेळ लावून सोडलंय. फक्त 4 वर्षाच्या कालखंडामध्ये ही 16वी बिग बॅश आपण पाहतोय, सोपी गोष्ट नाहीये. आणि इकडे जर पाहिलं तर मॅच चांगलीच रंगात येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर वैभव माळी, माणकोलीचा वैभव माळी यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. जोडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत ऋतिक आहेत, परंतु ऋतिक बराच काळ स्ट्राईक देखील त्यांना मिळत नाही, ही देखील एक महत्वाची बाब आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. ऋतिक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वैभव. पहिला बॉल वैभवसाठी टप्पा पडतोय, त्यानंतर जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. ऋतिकचं स्ट्राईकवर येणं देखील तेवढंच महत्वाचं होतं. आणि इकडे लेग बायच्या स्वरूपातील आलेली ही धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी बॉल बाकी आहेत ते 9 आणि 9 चेंडूमध्ये 29 धावा पाहिजेत. जरूर कठीण असेल, परंतु अशक्य नाही. सिंगल डबलनं तुम्ही तुमच्या इंटेन्शन पर्यंत ध्येयापर्यंत पोहोचणार नाही आहात, त्याच्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. परंतु यावेळेला आपण पाहिला वैभव समोर आतमध्ये येणारा बॉल होता. जबरदस्त चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. सत्यम चौधरी यावेळेला सरळ बॅटने समोर खेळलेत, परंतु तिकडे फिल्डर आहे. योग्य दिशा योग्य टायमिंग नाही होऊ शकलं. आणि जरी पहिल्या बॉलवर असाच खाली येणारा चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु या बॉलवर मात्र फसले बॅटर. ऋतिक आउट. ऋतिक नाराज असेल, कारण फटका खेळल्या खेळल्या तो डगआउटच्या दिशेने निघाला. त्याला समजलं त्या ठिकाणी प्रॉपर टाइम झालं नाहीये, परंतु हा फुलटॉस होता. इथून कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी आली होती. एखादा मोठा फटका आला असता या बॉलवर तर पुन्हा एकदा रिग्नेश 11 भिवंडी संघाने या मॅच मध्ये वापसी केली असती, पलट वार केला असता, परंतु तसं घडलं नाही. आणि अखेर वीरूनं त्या ठिकाणी झेल पकडला. आणखी एक खेळाडू बाद होतोय ऋतिक पाटील. पुढल्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण रेडी राहायचंय. जशी ही मॅच संपेल कोणताही विलंब न करता तुमच्या मीटिंग अगोदरच करून घ्या. आणि जशी मॅच संपेल लगेच आपल्याला मैदानात दाखल व्हायचं याची देखील नोंद घ्या. कारण 10 मॅचचं शेड्यूल आहे, सोपं नाही आहे. आणि 5वा सामना जवळपास संपायला आला, परंतु यानंतर देखील 5 सामने आहेत. इकडे जर पाहिलं तर इम्पॅक्ट आशुतोष डोंबिवली खंबाळपाड्याचा खेळाडू आहे. व्यावसायिक संघांमध्ये देखील तो दिसतो आणि आज त्यांनाच या ठिकाणी आपण पाहतोय. तुमचं नाव किती मोठं आहे, तुम्ही मागे काय केलं, त्यापेक्षा तुम्ही आता ह्या परिस्थितीमध्ये काय करता याच्याचकडे तर सर्व जगाचं लक्ष लागलेलं आहे. वैभव मालीकडे देखील क्षमता आहे आणि तो खरं तर या सिच्युएशन मध्ये बऱ्याचदा त्याच्या मानकोली संघासाठी त्याने मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत. परंतु हे क्रिकेट वेगळं आहे, व्यावसायिक लेवलचं क्रिकेट आहे. आपण पाहतोय की देशभरातून खेळाडू आता या ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. इथे तो कारनामा करणार का, त्याला साथ देण्यासाठी आशुतोष आला, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. आणि एक सिक्सर त्याने पहिल्या मॅच मध्ये लगावला होता, म्हणजे या विकेटवर त्याला चांगली स्टार्ट मिळाली आहे. परंतु ही परिस्थिती आता थोडीशी आपण पाहिली तर टीम MS सातपाटी समोर हा सामना झुकताना दिसला. कारण बॉल शिल्लक आहे तिथून 8:29 ची गरज. हा बॉल यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. आशुतोष हवेत बॉल, विकेटची संधी त्या ठिकाणी. आणखी एक फलंदाज बाद आणि सेलिब्रेशन सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये MS सातपाटीचं. पाहूया आणखीन एक विकेट या ठिकाणी. पहा इकडे थोडीशी रणनीती, म्हणजे खेळपट्टीचा अंदाज कॅप्टनने घेतला आणि त्यानंतर जर पाहिलं तर फिरकीपट्टूला आता आणलेलं गेलंय. आणि तो निर्णय या ठिकाणी फायदेशीर होताना पाहायला मिळतोय. कारण अलीकडे जर पाहिलं तर वेगवान गोलंदाजांसाठीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, स्पिनरचा अभाव पाहायला मिळतो. परंतु ही स्पर्धा मला वाटतं युवा स्पिनर्स जगाला देईल किंवा युवा स्पिनर्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळतील. खरं तर यंग टॅलेंट बाहेर निघण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी खरं तर प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असतं. आणि तेच प्लॅटफॉर्म असावं. इथून अनेक यंगस्टर क्रिकेटर पुन्हा एकदा या भारताच्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये जरूर आपली छाप सोडतील आणि इथूनच त्यांना सुरुवात मिळेल. एक फार मोठं प्लॅटफॉर्म आज 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. अंडर-25 चॅम्पियनशिप या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि यंगस्टर क्रिकेटर सध्या तरी आपली छाप सोडत असताना अंडर-25 चॅम्पियनशिप मध्ये. हॅट्रिक बॉल सत्यम चौधरी, मुंबईचा युवा फिरकीपट्टू. हो याही वेळेला बॉलने मात्र काय गिरकी घेतली आहे. टर्न मात्र मोठाच पाहायला मिळाला आणि जगदविख्यात फिरकीपटूंची आठवण देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळाली.
आणि टेनिस बॉल क्रिकेटमधील देखील खूप असे फिरकीपटू आहेत, ज्यांची नावं देखील डोळ्यासमोर येताना पाहायला मिळाली. वा, मोठा मोठा टर्न पाहायला मिळालाय. धावफलक जर पाहिलं तर 37 धावा आहेत. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 29 ची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर आला होता सत्यम चौधरीच्या ओव्हरमध्ये. असं वाटलं होतं की आता हे पेनल्टी मॅच षटक आणि या ओव्हरमध्ये चांगले रन्स प्राप्त करून या मॅचमध्ये शिरकाव करणार विघ्नेश 11 भिवंडी. परंतु त्यानंतर सत्यम चौधरीचा पलटवार तुम्हाला बघायला मिळाला. ओमकार तारमाळे एकमात्र खेळाडू असं वाटत होतं की चांगला खेळेल आणि खेळतोय. 2 सिक्सर त्यानं मारले होते, परंतु तो त्या ठिकाणी बाद झाला. सत्यमनं त्याला बाद केला आणि त्याच्यानंतर आणखीन 2 विकेट त्याने मिळवले आणि अखेर आता सामना शेवटच्या 6 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. 11 मध्ये 29, मला वाटतं 11 मध्ये 30 करायच्या होत्या आणि आता शेवटच्या 6 मध्ये 29 करायच्यात. म्हणजे मागच्या 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली आणि तिथून दबाव अधिकच वाढला तो विघ्नेश 11 भिवंडीवरती. अयूब शेख अंतिम षटकामध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळतोय. आणि या मैदानावर मी या अगोदर देखील उल्लेख केला ना की प्रीतम बारे असेल, अयूब शेख असेल, या अगोदर देखील बऱ्याचदा ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून किंवा त्याच्या गावच्या संघासाठी म्हणून इथे खेळण्यासाठी आला आणि या मैदानावर त्यांनी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. परंतु ही स्पर्धा वेगळी आहे, हे फॉर्मॅट वेगळं आहे. आता समोर वैभव माळी. 6 मध्ये 29 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी विघ्नेश 11 भिवंडीला. शेवटचं षटक आहे. औपचारिकतेकडे जवळपास निघालेली मॅच, परंतु पाहूयात हे क्रिकेट आहे. अय्यूब, पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अय्यूबला मात्र असं वाटलं की आता विकेट आलीये, परंतु त्याच वेळेस सुटलेली कॅच. चमत्कार. कॅच ड्रॉप त्या ठिकाणी आणि अखेर धाव घेतलेली नाहीये त्या ठिकाणी वैभवनं. निर्धाव चेंडू येते आता. 5 बॉल आणि 29, 5च्या 5 चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील षटकारा स्वरूपामध्ये, तेव्हा सामना जिंकेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अयूब शेख. वैभव समोरच्या दिशेनं उडवला बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि हा चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. षटकार. वैभव माळीच्या बॅटमधून पहिला सिक्सर आला. आणखी 4 मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पाहू शकता रिप्ले मध्ये थोडासा पुढे टाकला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल आणि सरळ फेकून दिला डाऊन दी ग्राउंड. सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षमता आहे वैभव मालीकडे, परंतु त्या क्षमतेवरती त्याला खरं उतरावं लागेल. येणारे 4 बॉल शिल्लक, 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणखी एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येणार आहे. 4 चेंडू 23 ची आवश्यकता. अयूब तयार. यावेळेला ऑन साइडला पूल केला. पूल अँड पॉवरफुल. अनदर यूज इट. बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि मॅच मध्ये आता पुन्हा एकदा शिरकाव विघ्नेश 11 भिवंडीचं. 29 ची गरज होती आणि आता अयूब शेखच्या समोर 2 लागोपाठ सिक्सर आलेत. चर्चा मी या अगोदर देखील केली की वैभव मालीकडे ती क्षमता आहे आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा रंगत निर्माण केली आहे. येणारे 3 बॉल 17 धावांची गरज. क्या बात आहे. षटकार आलेला आहे आणि हार अजूनही मानलेली नाहीये. लढतोय वैभव माळी मैदानाच्या आतमध्ये. शक्य आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, काहीही शक्य आहे जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहाल. हाफ ट्रॅकर बॉल आणि पाहू शकता बॉटम हँडचा खूप चांगला वापर. पूल करत असताना हा चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. 3 बॉल आणि 17 ची गरज. 6 मध्ये 29 करायच्या होत्या आणि आता 3 मध्ये करायच्यात 17. हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मॅच मध्ये आणखी आता मजा आली आहे. आणखी एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली. आता 3 बॉल आणि 16 ची गरज. यस, मॅच नाही संपली आहे, कारण इकडे वैभव सांगतात मी आहे ना, कारण अशी संधी सारखी नाही येणार हिरो बनण्याची. आणि आता बॅटिंग साठी वैभव पाहायला मिळत आहेत. अख्ख्या गावाचं लक्ष लागलं असेल. आमचा वैभव खेळतोय बिग बॅश. बिग हिट. या बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. मॅच ऑन आहे. समीरजी काय म्हणाल? ऑन आहे आणि मी या अगोदर देखील सांगितलं होतं की जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोण जिंकला हे सांगणं कठीण असतं. आणि आता मॅचची उत्कंठा शिगेला, कारण हा सामना पुन्हा एकदा विघ्नेश 11 भिवंडीनं आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केलाय. वैभव माळी ऑन फायर. वा वा वैभव वा. परिस्थिती कितीही गंभीर असू देत,
त्या परिस्थितीला सांगा. वैभव आहे खंबीर आणि त्यांनी केलेली बॅटिंग मात्र या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळाली. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. 2 बॉलमध्ये 10. या स्पर्धेचं देखील वैशिष्ट्य राहिलंय. चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळालेल्या आहेत आणि आज पाहायचंय या मॅच मध्ये काय होईल. अजूनही 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मॅच तर रंगात आलेली आहे. वैभवने मात्र या ठिकाणी तुम्ही किती बॉल खेळताय हे महत्वाचं नाहीये, तुम्ही मैदानात जाऊन काय करतायत हे महत्वाचं आहे. तुम्ही पहिली ओव्हर टाकताय की शेवटची ओव्हर टाकताय हेही महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय महत्वाचं आहे. तुम्ही पहिल्या सलामीला आलात की तुम्ही या ठिकाणी 7व्या नंबरवर आलात हेही देखील महत्वाचं नाहीये. आणि आता जर पाहिलं तर यस आमचे व्ह्यूअर्स देखील मोठ्या प्रमाणावर वाढतायत, आनंद घेत आहेत. तर सगळ्यांना विनंती असेल अजूनही आपण 70-70 स्पोर्ट्स सबस्क्राईब केलं नसेल आवर्जून करा आणि 70-70 स्पोर्ट्सच्या या दर्जेदार स्पर्धांचा आनंद देखील घ्या. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच ऑन आहे. वैभवने मात्र वातावरणच तापवलंय. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अयूब बिग हिट, लांब 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 जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय. काय बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. मानकोलीचा वैभव माळी त्याच्या नावाचा डंका अख्ख्या भारतात पाहायला मिळतोय. धमाका बिग बॅश अंडर 25. टाळ्यांचा गजर होतोय, शिट्ट्यांचा गजर आता होतोय या ठिकाणी. हा षटकार या ठिकाणी आणि खरं तर गरम रक्त, सळसळत रक्त आहे आणि या युवकांचा खेळ पाहण्यासाठी अखंड भारत, पूर्ण जग युट्यूबच्या माध्यमातून खरं तर मोस्ट ऑफ प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत आणि या मॅच मध्ये एक वेगळी रंगत आणली आहे वैभव माळीच्या या डावानं. शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि 4 ची गरज आहे. पहा मॅच काय होती. 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची मॅच आणि आता मॅच आली आहे 1 बॉल आणि 4 धावा. मित्र हो, याचंच नाव क्रिकेट आहे. बॅटिंग आवडली असेल आणि मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण या मॅच मध्ये वैभव माळी नावाचं मानकोलीचं वादळ, भिवंडीचं वादळ सध्या पाहायला मिळतंय मैदानात. परंतु अयूब देखील कमी नाहीये. अनुभव आहे त्यांच्याकडे. कित्येक स्पर्धा, कित्येक वर्ष कासार वडवलीच्या या खेळाडूने सुद्धा गाजवल्यात. अयूबला देखील आयुष्यातील सर्वोत्तम चेंडू आता टाकायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला वैभवला देखील जर पाहिलं आयुष्यातील अविस्मरणीय फटका या ठिकाणी खेळायचा आहे. काय होणार. काळजाचे ठोके, धगधग 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 धगधग. वैभव की अयूब, अयूब की वैभव. 7 पाटी पालघर की भिवंडी, रिग्नेश 11 की MS 7 पाटी. शेवटचा बॉल, बिग हिट. बॉलला पाठवला जात आहे सीमा रेषा पार. टाळ्या आता मात्र या ठिकाणी बॅटर वैभव माळीसाठी व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग केली, अविस्मरणीय सामना. या अंडर 25 बिग बॅशला मात्र एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणूनच मी म्हटलं तुम्ही किती बॉल खेळताय याला महत्व नाहीये, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. आणि या पठ्ठ्याने जर पाहिलं 5 बॉल मध्ये 29 धावांचा सामना मात्र या ठिकाणी जिंकून दिलाय. 4 पाहिजे होत्या, आता 6 मारलाय. म्हणजे 5 बॉल मध्ये 29 पाहिजे होत्या, यांनी मात्र 31च केलेले आहेत. वाह, जबरदस्त. काय बॅटिंग केली आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जागेवरूनच हे षटकार शेवटला तुम्हाला बघायला मिळाले आणि जागेवर बसून ठेवलं MS 7 पाटीच्या खेळाडूंना. मानकोलीचा वाघ मैदानाच्या आतमध्ये डळकाळी फोडताना दिसला आणि वैभव माळीनं होत्याचं नव्हतं केलं. अविश्वसनीय डाव त्याच्या आयुष्यामधील पाहायला मिळाला. क्या कमाल का क्रिकेट हुआ है. वैभव माली क्रिएट हिस्ट्री, कमाल की बल्लेबाजी की है और रिग्नेश पाटिल को भी अभिनंदन, प्रताप सेठ पाटिल अभिनंदन. दिस इज द आउटस्टैंडिंग बैटिंग. ये देखिए पूरा ओवर पहला खींच के मारा मिड विकेट पे 6, उसके बाद वाइड गेंद. ये कमाल का टेलीकास्ट है और कमाल की बल्लेबाजी. ये ओवर यादगार ओवर रहेगा गरम खून का. ये कमाल का शॉट था, बिल्कुल यॉर्कर लेन को खोद के निकाला डाउन द ग्राउंड. 6 रन. उसके बाद दबाव में आ गए थे अयूब. अयूब शेख पे अटैक किया है. सबसे बड़ी बात तो ये है, ये वैभव का वो शॉट जो भिंगड़ी की तरह चला गया था मिड विकेट पर. 6 रन. क्या छोड़ना बहुत महंगा पड़ा है. ये विनिंग शॉट हिट हो गए वैभव. चलते हैं
पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी में पूरे भारत को पूछेंगे ना कि मैन ऑफ द मैच कौन है, तो एक ही नाम निकलेगा, मानकोली का वैभव माली। और अभी अभी सर आपकी मालूमात के लिए कि 3 महीने से उनकी जो शादी हुई है ना, तो उनका परफॉर्मन्स भी सुपर से ऊपर है। अंपायर मॅचचा ताबा घ्या, मॅच सुरू करायची. बॅटर पाठवा, ओपनिंग बॅटर जाऊया प्रेझेंटेशन साठी. हा शुभम, शुभम इकडे लवकरात लवकर दाखवला. शुभम